नमस्कार शेतकरी व पशुपालक बांधवांनो. मी नितीन पिसाळ, धेनुटेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने आपले सर्वांचे मी सहर्ष स्वागत करतो. आज शेतकरी व पशुपालक बांधवांसाठी धेनु ऍप मार्फत मोफत वेबिनारचे आयोजन केलेले आहे. आजच्या या वेबिनार मधून आपणास इस्रायलच्या पशुपालकांचे बेबी केअर मॅनेजमेंट याबद्दल आपणाला माहिती सांगण्यासाठी आपण कोमल पाटील मॅडम यांना आपण आमंत्रित केलेले आहे. परंतु सध्या वाढती महागाई, लॉकडाऊनमुळे सगळीच कामे ऑनलाईन पद्धतीने झाली आहेत. त्याच अनुषंगाने पशुपालन व दुग्ध व्यवसायातही सॉफ्टवेअरचा वापर व्हावा व त्या आधारे आपला व्यवसाय ऑनलाईन पद्धतीने करता यावा या उद्देशाने धेनु ॲपने हे पाऊल उचलले आहे. शेतकरी व पशुपालक बांधवांसाठी धेनु ॲप ही काळाची गरज बनली आहे. कारण व्यवसायासाठी ज्याप्रमाणे पैसा महत्वाचा असतो त्याप्रमाणेच त्या व्यवसायातून पैसा मिळवण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाची खूप गरज असते. आज धेनु ॲपच्या मदतीने महाराष्ट्रभरातील कित्येक शेतकरी डिजिटल पद्धतीने जनावरांची खरेदी विक्री करतात, तसेच नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती घेतात व आपल्या व्यवसायात बदल करतात. त्यामुळे एकात्मिक कष्ट होऊन व्यवसाय वाढताना तसेच नफा वाढताना देखील दिसून येत आहे. तेव्हा आपण सर्वांनी धेनु ॲपचा पुरेपूर वापर करावा व आपल्या दुग्ध व्यवसायात वाढ करावी, तसेच इतर पशुपालकांना देखील त्याचे महत्व पटवून द्यावे. धेनु ॲप बद्दल सांगायचं झालं तर धेनु ॲप हे शेतकरी तसेच पशुपालक बांधवांसाठी प्ले स्टोअर वरती मोफत उपलब्ध आहे. त्याचा सर्व शेतकरी तसेच पशुपालक बांधवांनी लाभ घ्यावा. नमस्कार नमस्कार नमस्कार. सगळे जमले का? बरं, तर मी तुम्हाला सांगितलं होतं हे धेनु ॲप वापरायला अतिशय सोपं आहे म्हणून. ॲप उघडल्यावर जे समोर दिसतं ना तिथेच सगळं आहे. तरी पण काही शंका जर असतील तुम्हाला तर नक्की मला विचारा. अहो, त्यासाठीच तर आपण सगळे जमलोय ना. सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन टाकतो तुम्हाला. इंग्रजी आहे समजा घोटाळा एक बी सबूत कळना. अहो नाना, सगळं करता येते. आधी बघा, तिथेच भाषा बदलता येते, म्हणजे तुम्हाला आपोआपच कळेल काय कसं करायचं ते. अशी भाषा बदलत असती होय? उगीच आपलं काहीतरी. तुम्हाला भाषा पण बदलता येते, म्हणजे त्यात जे लिहिलंय ना ते समजायला तर हवं ना तुम्हाला. मी देतो तुम्हाला भाषा बदलून. बरं, अजून काही शंका आहे का? लका तात्या, समजीत जमल्या ती. कसली सभा म्हणायची? काय रसाच्या? अरे, ते धेनु ॲपचं बोललो होतो ना तुला. अरे एकदम बेस आहे बघते. मी घेतलंय आणि आमच्या सगळ्या मित्रांना पण घ्यायला सांगितलंय. ॲप कसलं मित्रच आहे आपला, आपल्याला मदत करणारा. अगदी बरोबर. पण त्याच्याशी मैत्री करायला या लोकांना अडचणी आल्या. म्हटलं या एकत्र आपण सोडवू, नाही का? अरे लका, एक प्रकारची शाळाच आहे म्हणायची की ही. आता धेनु नाही का करत एवढी मदत? चला, नाहीतर उगच आपल्या इतरच गप्पा रांगायच्या. बरं, विलास काका, तुम्ही काय म्हणत होता? जनावरांच्या खरेदी विक्रीला कसा काय उपयोग आहे याचा? अहो, फारच उपयोग होणार आहे याचा. एकतर तुमच्या जनावरांची प्रोफाईल असणार यात, बरोबर? प्रोफाईल म्हणजे काय, तर तुमच्या जनावराची सगळी माहिती, हे एक झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना जनावर विकायचंय किंवा ज्यांना विकत घ्यायचंय त्यांची यादी मिळते तुम्हाला इथे. इथेच बाजार भरणार की काय? हा, तसंच काहीच. ती माहिती तुम्हाला मिळाली की तुम्ही त्यांना संपर्क साधायचा, झालं. अहो सोपं आहे ते. त्यांचे नंबर पण असतात त्याच्यात. मागल्या आठवड्यात 2 शेळ्या घेतल्या ना राव मी. वा, एकच नंबर. हे बघा, जसं इथं भाषा कशी बदलायची हे समजतं, तसंच तुमच्या जनावरांची माहिती, विकायला आलेली जनावरं, खरेदी करू इच्छिणाऱ्यांची माहिती, इतर शेतकऱ्यांची माहिती, सगळं दिसतं तुम्हाला. आणि मग तुम्हाला जे हवं ते तुम्ही करू शकता ना. तो आमचा नीरज म्हणत होता यात मोठमोठे लोक पण असतात मार्गदर्शन करायला. अहो नाना, तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन मिळतंच, आणि त्यांच्याशी कसा संपर्क साधायचा हे देखील तुम्हाला धेनु ॲपवर समजते. समजा इतर शेतकऱ्यांना काही माहिती तुम्हाला द्यायची असेल, शेअर करायची असेल, तर ती कशी करायची हे पण समजते. तुमची माहिती कशी भरायची आणि महत्त्वाचं म्हणजे
तज्ज्ञांशी संपर्क कसा साधायचा याची पूर्ण माहिती तुम्हाला धेनू ॲपवर मिळते. म्हणजे जे जे तुम्हाला हवे ते मिळते. वा 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 वा, म्हणजे हे कल्पवृक्षच हाय म्हणायचा की. काही म्हण सचिन, आमचं काम लय सोपं केलंस तू. आता काय बी शंका नाही बघ. आता धेनू हाय तर काळजी नाही. याच अनुषंगाने आजच्या कार्यक्रमासाठी आपण मुक्काम पोस्ट शेनोली, तालुका कराड, जिल्हा सातारा येथील उच्च शिक्षित तरुणी कोमल संजय पाटील मॅडम यांना आपण आमंत्रित केलेले आहे. मॅडम बद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर त्यांची BSc ॲग्री, MBA ॲग्री व डेअरी फार्मिंग मधील 1 वर्षाचा प्रॅक्टिकली कोर्स देखील त्यांनी इस्रायलमध्ये केलेला आहे. त्यांच्या बॅकग्राऊंड बद्दल सांगायचं झालं तर त्यांचे बॅकग्राऊंड कृषी असल्या कारणानं त्यांना पूर्वीपासूनच पशुपालन व दुग्ध व्यवसायाची आवड होती. त्यांनी 10वी नंतरचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी 11वी साठी ॲनिमल सायन्स हा विषय त्यांनी स्पेशल घेतलेला होता. म्हणजेच प्राणीशास्त्र हा विषय त्यांनी स्पेशल घेतलेला होता. त्यानंतर 12वी नंतरच त्यांनी BSc कृषीची पदवी घेतली. त्यानंतर कृषी व्यवसाय व्यवस्थापनाचे नॉलेज असावे यासाठी त्यांनी मास्टर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट MBA हा कोर्स देखील त्यांनी पूर्ण केला. त्यानंतर ते अभ्यास दौऱ्यासाठी इस्रायलला गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी 1 वर्ष प्रॅक्टिकली इस्रायलचा दुग्ध व्यवसाय शिकून घेतला. हे सर्व शिकत असतानाच त्यांनी ठरवलं होतं की आपल्या गावाकडे म्हणजेच कराडमध्ये जाऊन अत्याधुनिक सुविधांयुक्त डेअरी फार्म उभा करायचा आणि त्या ठिकाणीच आपल्या ज्ञानाचा उपयोग हा उद्योग व्यवसायामध्ये करायचा. त्यांनी इस्रायलमध्ये असताना खूप मोठे मोठे फार्म्स पाहिले होते. त्यामुळे तिथले व्यवस्थापन त्यांना चांगलंच आत्मसात झालेलं होतं. या ठिकाणी मी त्यांच्या पालकांना खूप खरंच धन्यवाद देतो. कारण कराडमधील एका छोट्याशा गावापासून ते इस्रायल पर्यंतचा खडतर प्रवास कोमल पाटील मॅडमला त्यांच्या पालकांनी मोकळा करून दिला. त्यामुळेच आज खरंच शिक्षणाचा या ठिकाणी कुठेतरी चीज झाल्यासारखं असं मला वाटतं. कारण आज लाखो तरुणींच्या पुढे रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर असताना साताऱ्याची दुग्ध व्यवसायातील नवदुर्गा कोमल पाटील मॅडम आज या ठिकाणी आदर्श ठरताना दिसून येत आहेत. ते म्हणतात ना, आपल्या आयुष्याचे दिशादर्शक तसेच मार्गदर्शक हे आपले आई वडीलच असतात. याची नक्कीच या ठिकाणी जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. कारण कुठल्याही क्षेत्रात मुलींची अजिबात कमी नाही. पशुवैद्यकीय डॉक्टर असो, वैज्ञानिक असो की इंजिनियर असो की बिझनेसमॅन असो, त्यातीलच कोमल पाटील मॅडमचा एक आदर्श या ठिकाणी जगासमोर आपल्याला मांडता येईल. चला तर मग वेळ न दवडता आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत इस्रायलच्या पशुपालकांचे बेबी केअर मॅनेजमेंट. तेव्हा धेनू टीम तसेच आपल्या सर्वांच्या वतीने मी कोमल पाटील मॅडम यांना विनंती करतो की मॅडम, आमच्या शेतकरी बांधवांना इस्रायलचे लोक दुग्ध व्यवसायात नेमके कोणते तंत्रज्ञान वापरतात, त्यांच्या दुग्ध व्यवसायातील यशाचे गमक नेमके काय आहे, हे आमच्या शेतकरी बांधवांना आपण उलगडून सांगाल असे मी पाटील मॅडम यांना विनंती करतो. आणि मॅडमला विनंती करतोय की मॅडम आपण मार्गदर्शनपर वेबिनारला सुरुवात करावी. नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रथमतः मी माझी ओळख करून देते. मी कोमल संजय पाटील, मुक्काम पोस्ट शेनोली, तालुका कराड, जिल्हा सातारा येथील रहिवासी आहे. प्रथमतः मी ज्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं ते म्हणजे नितीन पिसाळ सर व त्यांच्या धेनू टीमचे खूप खूप आभार मानते. खरंच धेनू ॲप हे सध्या खूप चांगलं काम करत आहे. म्हणजे माझ्यासारख्या उच्च शिक्षित तरुणीला, पशुवैद्यकीय डॉक्टरांना, दुग्ध उद्योजकांना, पशुपालकांना या व्यासपीठावर आमंत्रित करून त्यांचा अनुभव लोकांपर्यंत पोहोचवण्याची एक खूप चांगली संधी, एक चांगला सन्मान लोकांना मिळवून देत आहेत. त्याबद्दल मी परत एकदा धेनू टीमचे खूप खूप आभार मानते. तर यानंतर मला जो चर्चासत्रासाठी सब्जेक्ट दिलेला आहे तो आहे इस्रायल मधलं बेबी केअर मॅनेजमेंट. तर त्याबद्दल आपण आज पुढे जाणून घेणार आहोत. तर आपण जाणून घेणार आहोत इस्रायल मधलं बेबी केअर मॅनेजमेंट. तत्पूर्वी इस्रायलच देश का, म्हणजे MBA झाल्यानंतर मी इस्रायलला गेले. 1 वर्ष प्रॅक्टिकल तिथे अनुभव घेतला. ऑन फार्म योतवता डेअरी म्हणून होती, तिथे मी सगळं काही शिकले. पण इस्रायल का, तर इस्रायल हा देश दुग्ध व्यवसायातील एक अग्रगण्य देश आहे. आणि ज्या काही टेक्नॉलॉजी आहेत, देश जरी छोटा असला तर त्यामधल्या आधुनिकतेच्या मानाने खूप सारी प्रगती ह्या देशांनी केलेली आहे. सो एक चांगली मला अपॉर्च्युनिटी होती की बाबा तिथे जाऊन तिथलं ज्ञान घेणं आणि ते आपल्या देशात येऊन परत आपल्या फार्मवरती अप्लाय करणं. सो त्यासाठी मी इस्रायल हा देश निवडला. सो यानंतर आपण बघूया इस्रायलमधलं बेबी केअर मॅनेजमेंट कसं असतं ते. तर पहिल्यांदा इस्रायलबद्दल बोलायचं झालं तर इस्रायल ही भौगोलिकदृष्ट्या खूप
छोटा देश आहे, भारताशी आपण कंपॅरिझन केलं तर जवळपास त्याचं क्षेत्रफळ 22,195 स्क्वेअर किलोमीटर आहे, जे की आपल्या इथल्या एखाद्या तालुक्या एवढंही असू शकतं. आणि हा देश जो आहे त्यामध्ये जवळपास 50% पूर्ण वाळवंटाने व्यापलेला आहे, आणि त्यामध्ये केवळ फक्त 20% जमीन ही शेती योग्य आहे. पण एवढं सगळं असतानाही आज शेतीसाठी लागणारी मोठी मोठी यंत्र इथं बनतात. जगात सगळ्यात जास्त दूध देणारी गायी इथे आहे. ठिबक सिंचनाचा शोध इथे लागला, आणि पाण्याच्या प्रत्येक थेंबातून उत्पादन कसं मिळवायचं हे इथून शिकवलं जातं. म्हणजे पूर्ण वाळवंटात ही मत्स्यपालन कसं करायचं हा एक शिकवणारा एक देश आहे. तसं बघायला गेलं तर इस्रायलला 100 वर्षाचाच शेतीतला अनुभव आहे. पण हा अनुभवही त्यांनी कसा मिळवला तर जवळपास 100 वर्षांपूर्वी जगभरातून ज्यूइश इस्रायल लोक इथं आले. इथं येऊन त्यांनी जमिनी विकत घेतल्या आणि तिथे स्थायिक झाले. पण आणि इथे आल्यानंतर त्यांना शेतीशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. पण शेती करतानाही त्यासाठी लागणारी जमीन, पाणी नव्हतं, माती नव्हती, आणि त्याचबरोबर साथ देणारा निसर्गही नव्हता. तर अशा परिस्थितीत त्यांनी वेगवेगळे प्रयोग करत ह्या शेतीत निर्मिती केली आहे. तर यांना वेगवेगळी आव्हानं कुठली होती यांच्या समोर, तर मेन मोठा प्रॉब्लेम म्हणजे पाण्याचा अभाव. कारण की 50% वाळवंट असल्यामुळे शेतीसाठी काय पिण्याच्या पाण्याचाही तिथे तोटा होता. तर सरासरी पाऊस हा तिथे जवळपास 30 ते 700 मिली एवढा पाऊस पडतो, आणि या पावसावरती सगळं काही मॅनेज करणं शक्य नाही. मग ते पाण्याचा उपयोग कसा करतात, तर जवळ भूमध्य समुद्र आहे, तेथील समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पिण्यासाठी वापरतात, आणि जे काही सांडपाणी असतं त्याचा रिसायकलिंग करून त्यावर प्रक्रिया करून ते शेतीसाठी वापरलं जातं. जवळपास 80% पाणी हे प्रक्रिया करून शेतीसाठी वापरलं जातं, आणि तिथे एक नॅशनल वॉटर सिस्टीम आहे, त्याद्वारे पूर्ण देशामध्ये पाणी पुरवलं जातं. त्यामुळे पाण्याचं खूप महत्व आहे या कंट्रीमध्ये. आणि दुसरं आव्हान म्हटलं तर मनुष्यबळ, कारण की हा देश खूप छोटा आहे. लोकसंख्येच्या मानानं त्याची लोकसंख्या बघायची झाली तर 85 लाख लोकसंख्या आहे, जे की आपलं मुंबई एवढं म्हणू शकतो पॉप्युलेशनच्या दृष्टीने विचार करायचा झालं तर. आणि सुरुवातीला एक 65% लोक तिथली शेती करत होती, पण आता शेती करणारे प्रमाण जवळपास 2% आलेलं आहे. त्यामुळे यांत्रिकीकरणावर या देशाने खूप जोर दिलेला आहे. आणि मनुष्यबळ कमी असल्यामुळे वेगवेगळ्या देशातून, थायलंड, नेपाळ यामधून लोक तिथे येतात आणि तिथे मजुरी करतात. शिवाय जे काही मोठे मोठे फार्म्स आहेत, म्हणजे डेअरी फार्मिंग असेल, पोल्ट्री फार्मिंग असेल, प्रोसेसिंग युनिट असेल, हे केवळ मोजक्याच मजुरांच्या साह्याने मॅनेज केलं जातं. आणि इथली एक मेंटॅलिटी म्हटली तर चालणार नाही, की जी खूप मला आवडली. कारण की जी कोट्याधीश असले, चांगला मालक असेल, तरी पण तो तिथे ऑनफार्म मजुरांसोबत काम करतो. म्हणजे कोणतीही ते असं मानत नाहीत की बाबा मी मॅनेजर आहे वगैरे, मी का काम करू. पण ते पण लोक तेवढीच काम करतात जेवढं त्या फील्डवरती एक मजूर काम करतो. सो यानंतर बघायचं झालं तर तिसरं आव्हान आपण म्हणू शकतो की निसर्ग, म्हणजे प्रतिकूल हवामान परिस्थिती. तर इस्रायलमध्ये मोस्टली हवामान बघायचं झालं तर कधी 4 डिग्री पर्यंत जाणारी थंडी, तर कधी 45 डिग्री पर्यंत जाणारा कडक उन्हाळा, कुठे वाळवंट आहे तर कुठं बर्फाळ प्रदेश आहे. तर या अशा सगळ्या कंडिशन्समध्ये शेती हा खरंच एक चॅलेंजिंग भाग आहे. पण ह्या चॅलेंजिंग परिस्थितीमध्ये पण तिथे खूप सारे पिके घेतली जातात. पॉलीहाऊसच्या पद्धतीने या परिस्थितीवर मात केली आहे. तसेच वेगवेगळे पिकं म्हणजे ढबू मिरची, झुकेनी, काकडी हे नियंत्रित वातावरणात वाढवून जवळपास आपल्या भारतापेक्षा 5 पटीने उत्पादन जास्त घेतलं जातं. सो ह्या सगळ्या कंडिशन बघता इस्रायल या देशाने शेतीमध्ये खरंच खूप प्रगती केली आहे. नंतर इस्रायलमधलं डेअरी फार्मिंग, आता याबद्दल बघायचं तर मोस्टली 2 प्रकारे इथे शेती केली जाते, एक किबूस सिस्टीम आणि एक मोशाव सिस्टीम. किबूस सिस्टीम म्हणजे काय, तर तिथे लोक सगळी समूहाने राहतात, म्हणजे समूह शेती. लोक एकत्र येऊन काम करतात. जो काही खर्च असेल,
प्रॉफिट असेल ते सगळ्यांना इक्वली डिस्ट्रीब्यूट केला जातो, एक डिस्ट्रीब्यूट केला जातो. आणि मोशाव सिस्टीम म्हणजे काय, तिथे सगळ्यांचे असे स्वतंत्र स्वतःच्या मालकीचे असे फार्म असतात, ते स्वतः राबतात आणि जे काय येणारा नफा तो स्वतःचा असतो. आता जवळपास इस्रायलमध्ये 230 असे किबूज फार्म आहेत आणि मोशाव फार्म 530 असे फार्म आहेत. मी ज्या फार्मवर होते ते किबूज योतवता इस्रायल, की जे दक्षिण इस्रायलमध्ये आहे. हे किबूज आहे ते आरावा प्रांतात येतं, की जे सगळ्यात जुनं की सगळ्यात जुनं सगळ्यात मोठं आणि अत्याधुनिक सुविधांनी असं पूर्ण स्वयंपूर्ण असलेलं एक खेडं म्हटलं तरी चालणार नाही. कारण की इथे पूर्ण म्हणजे काऊ फार्मिंग पासून इथे मिल्क प्रोसेसिंग होतं. जवळपास वेगवेगळे किबूज आहेत, केतुरा, याहेल, हे सगळे जवळपासचे किबूज इथे येऊन दूध घालतात, तिथं त्याचं प्रोसेसिंग होतं. प्लस इथे हॉस्पिटॅलिटी सर्व्हिस वगैरे चांगली आहे, डायनिंग वगैरे प्रोव्हाइड केलं जातं. आरावामधलं हे सगळ्यात मोठं किबूज आणि वेल एस्टॅब्लिश्ड किबूज आहे. योतवता किबूज बद्दल सांगायचं झालं तर 1950 साली हे किबूज अस्तित्वात आलं आणि 1960 साली इथे पहिल्यांदा डेअरी फार्मिंग सुरू केलं. म्हणजे जवळपास 4 गायींपासून झालेली डेअरी फार्मिंगची सुरुवात. आता जवळपास इथे 2000 गायींचा गोठा, तिथे प्रशस्त असा गोठा बघायला मिळतो. आता पहिल्यांदा आपण पाहिलं ब्रीड कोणती आहे इस्रायलमध्ये, तर फ्रिजनच आहे. इस्रायली फ्रिजन असं ब्रीड आहे ती, जी की खूप वर्षापूर्वी तिथल्या लोकांनी लोकल डेमॅस्कस आणि डच फ्रिजन याचा क्रॉस करून ही ब्रीड तयार केलेली आहे. कारण इनिशियल तिथली जी काही टेम्परेचर होतं, एक हाय टेम्परेचर म्हणा, हीट ट्रेस वगैरे आणि जास्त दूध देणारी गाई याच्यावरती फोकस होता. मग यावर फोकस करून रिपीटेड ब्रीडिंग करून त्यांनी ही गाई तयार केलेली आहे, जेणेकरून त्यांच्या वातावरणाशी अनुकूल प्लस जास्त दूध देणारी गाई तयार होईल. आणि आता सध्या याचे रिझल्ट बघायला भेटतात, म्हणजेच ॲव्हरेज मिल्क प्रोडक्शन सगळ्यात जास्त कोणत्या देशातून भेटतं, तर हे इस्रायलमधून. आता हे इस्रायल, सगळे म्हणतात इस्रायल हा देश डेअरी फार्मिंग मध्ये अग्रेसर आहे, दूध प्रोडक्शन चांगलं आहे, सगळं आहे. असं तिथे काय आहे की ज्यामुळे सगळं तो देश एवढं प्रगती करू शकला, तर तिथे असणारे गोठे. मेनली तिथे मुक्त संचार पद्धतीने गोठ्यांचं व्यवस्थापन केलं जातं, गुरं सांभाळली जातात. 100च्या पुढे जनावरं तिथे असतात, त्यामुळे मुक्त संचार पद्धतीचा वापर करणे सोयीस्कर जातं. यामध्ये जनावरांना पाण्याची सोय केली जाते. हीट खूप असते, त्यामुळे मोठे मोठे फॅन लावले जातात. तसंच गायींना वेळेवर चारा पाणी याची व्यवस्थित सोय केली जाते. चारा व्यवस्थापनामध्ये ते काय करतात, तर कम्प्युटराइज सिस्टीमनुसार सगळं त्यांचं मॅनेज केलं जातं. तर सगळेजण म्हणतात की इस्रायल डेअरी फार्मिंगमध्ये अग्रेसर आहे. तर ते का अग्रेसर आहे, तर त्याच्यामागचं असणारं त्यांचं व्यवस्थापन. तर व्यवस्थापन म्हणजे काय, तर तिथले असणारे गोठे, तर जास्त प्रमाणात ते मुक्त संचार पद्धतीने गोठे केले जातात, ज्यामध्ये गायींना फ्री असं सोडलं जातं. त्यामध्ये चाराची व्यवस्थापना, पाण्याचा मुबलक पुरवठा, सगळ्या सोयी सुविधा तिथे केल्या जातात. प्रॉपर व्हेंटिलेशन असतं. उन्हाळ्यात जास्त उष्णतेपासून संरक्षण होण्यासाठी फॅन्स लावलेले असतात. त्याचप्रमाणे चाऱ्याचं म्हणायला गेलं तर पूर्ण कम्प्युटराइज्ड बेस्ड चाऱ्याचं व्यवस्थापन होतं. तर इस्रायलमधलं डेअरी फार्मिंग हे अग्रगण्य आहे, तिथलं प्रोडक्शन जास्त आहे. पण त्यामध्ये रहस्य काय असेल, तर माझ्या मते तिथलं व्यवस्थापन म्हणजे तिथे असणारे मुक्त संचार गोठे. आता आपण तिथे पाहायला गेलो, सगळ्या प्रकारचे गोठे आपल्याला मुक्त संचार पद्धतीनेच केलेले दिसतील, ज्यामध्ये तुम्हाला तिथे पाण्याची सोय प्लस चाऱ्याची सोय 24 तास उपलब्ध असेल, 24 तास उपलब्ध असेल अशी सोय केली जाते. प्लस त्यांच्या वयानुसार गायींचे असे वेगवेगळे ग्रुप्स केले जातात. म्हणजे
मिल्किंग काऊज वेगळ्या, ड्राय काऊज वेगळ्या, हिपर्स वेगळ्या, बेबी केअर मॅनेजमेंटचं एक युनिट वेगळं आणि गोठ्याची अरेंजमेंट करताना पण तिथे पूर्ण असं व्हेंटिलेशन निर्माण होईल असं गोठ्याचं व्यवस्थापन केलं जातं किंवा असं शेड बांधलं जातं ज्यामध्ये सूर्यप्रकाश, वारा हे व्यवस्थित येईल आणि एक चांगलं वातावरण गायींना भेटेल. कडक उन्हाळ्यात जास्त उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मोठे मोठे फॅन असे गोठ्यामध्ये लावले जातात. त्याचबरोबर चारा व्यवस्थापनाबद्दल बोलायचं झालं तर तिथल्या गायींना असं कुरणावरती वगैरे नेलं जात नाही, तर शास्त्रीय पद्धतीने म्हणजेच ऑनलाईन फीड अनालिसिस करून नीट कॅल्क्युलेशन करून फीड रेशन्स तयार करून म्हणजे तिथे वेगवेगळे TMR तयार केले जातात. म्हणजे गायींचं प्रेग्नेंट काऊंना कोणता TMR दिला जाईल, ड्राय काऊंना, काफना, हिपरना अशा प्रकारचे वेगवेगळे TMR तयार केले जातात आणि त्यानुसार ते दिले जातात. हे चाऱ्याचं व्यवस्थापन कशासाठी, एक चांगला गुणवत्तेचा खाद्य, चांगल्या गुणवत्तेचं चारा खाद्य गायींना मिळवणं, गायींना देणं, पण त्याचबरोबर ते आर्थिकदृष्ट्या कसं परवडू शकेल यावर ते चांगला भर देतात. आणि म्हणायचं गेलं तर जवळपास जेवढं ते TMR वगैरे बनवतात तर जवळपास 50% हा त्यांनी इम्पोर्टेड केलेला चारा असतो, कारण की एवढं देशामध्ये तयार केलं जात नाही, तर ते इम्पोर्टेड चारा, काही चारा असेल, काही कंटेंट असेल ते इम्पोर्ट केले जातात. दूध काढण्याच्या आधुनिक पद्धती, याच्याविषयी बोलायचं म्हटलं तर दूध हे पूर्ण मेकॅनाइज्ड पार्लर्स असतात त्यामध्ये काढलं जातं. मी ज्या फार्मवर होते तिथं एक ऑटोमॅटिक रोटेटिंग मिल्किंग पार्लर होतं, ज्यामध्ये एका वेळी 48 गायींचं मिल्किंग सोबत होत होतं. म्हणजे 5 ते 6 मिनिटांमध्ये 48 गायींचं दूध निघायचं. आणि हे जे मिल्किंग आहे ते दिवसातून 3 वेळा केलं जायचं, सकाळ, दुपार, संध्याकाळ. आणि जवळपास तिथे 600 ते 750 गायी होत्या मिल्किंग काऊज. आणि ह्या गायींचं दूध 2 ते 2.5 तासात काढून व्हायचं. एवढं प्रॉपर मॅनेजमेंट तिथे होतं. हे कसं, तर एवढ्या गायींचं मॅनेजमेंट किंवा एवढ्या गायींचं दूध फक्त 3 लोक काढायची. दूध काढण्याच्या आधुनिक पद्धतीचा वापर म्हणजे तिथं जे मिल्किंग केलं जायचं ते पूर्ण मशीन मिल्किंग असायचं. मोठे मोठे पार्लर्स तिथे आहेत. त्याचप्रमाणे हा जो दिसतोय तो रोटेटिंग मिल्किंग पार्लर जो येतो होता त्या डेअरीमध्ये आहे. या पार्लरमध्ये जवळपास 600 ते 700 गायींचं मिल्किंग 2.5 ते 3 तासात केलं जातं. प्लस या सगळ्यांचं व्यवस्थापन केवळ फक्त 3 माणसं करतात, जो की एक जण मिल्किंग मशीन्स लावायला असतो, दुसरा मिल्किंग झाल्यानंतर सडावरती आयोडीन मारायला, आणि एक असतो तो ग्रुप फार्म युनिटमध्ये आणायला. आता हे जर त्यांचं व्यवस्थापन बघितलं आणि एवढ्या गायींचं मॅनेजमेंट आपल्या देशात करायचं म्हटलं तर ते खूप डिफिकल्ट होऊ शकतं. पण हे शक्य कशामुळे झालं, तर तिथलं ऑटोमेशन, मेकॅनाइज्ड फार्मिंग. त्यानंतर बघायचं झालं तर कुलिंग सिस्टीम. जास्त प्रमाणात उन्हाळा तिथे जास्त प्रमाणात असल्यामुळे जवळपास टेम्परेचर किती 40-45 डिग्री पर्यंत जातं. कडक उन्हाळा असल्यामुळे गायींना हीट रेस वगैरे होऊ शकतो. मग त्यामुळे त्यांनी कुलिंग सिस्टीम डेव्हलप केलेली आहे. म्हणजे कुलिंग सिस्टीम म्हणजे काय, तर एका एरियामध्ये शॉवर्स बसवले जातात, प्रॉपर व्हेंटिलेशन असतं, फॅन्स असतात. प्रत्येक ग्रुपला त्या एरियामध्ये आणलं जातं, 45 मिनिटं कुलिंग केलं जातं आणि नंतर परत त्यांना ग्रुपमध्ये सोडलं जातं. नंतर बघायचं झालं तर शास्त्रीय पद्धतीने तिथलं केलं जाणारं वासरांचं संगोपन. तर हे पूर्ण जन्मापासून मृत्यूपर्यंत त्यांचं संगोपन आहे ते खूप शास्त्रीय पद्धतीने केलं जातं. म्हणजे वासरू जन्मल्यानंतर तर हे जे संगोपन आहे त्याबद्दल आपण पुढे डिटेलमध्ये बघणार आहोत. आता आपलं इंटरनॅशनल कंपॅरिझन म्हणजे पर मिल्क यील्ड पर काऊ, सरासरी दूध उत्पन्न प्रत्येक गाईचं जर बघायचं झालं, प्रत्येक देशाचं कंपॅरिझन करायचं झालं तर इस्रायली सेंटर ऑफ ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स नुसार 2009चा हा डाटा आहे. तर यानुसार आपण जर फक्त इस्रायल आणि इंडियाचं कंपॅरिझन केलं तर जवळपास जर कंपॅरिझन करायचं झालं आपलं इस्रायल आणि इंडियामधलं प्रोडक्शन म्हणजे पर मिल्क पर काऊ
पर इयर किती किलो आपल्याला उत्पादन भेटतं. तर इंडियाचं बघायला गेलं 2009चा डेटा आहे, जो की इस्रायल सेंटर ऑफ ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स आहे, ज्याच्यामध्ये 1100 किलोग्राम हे किलोग्राम त्याला दूध भेटते एका गायीपासून. ते इस्रायली काऊपासून 10,208 किलोग्राम एवढं भेटतंय. हा जर डिफरन्स आपण पाहिला तर हा डिफरन्स जवळपास 11% आहे. त्यानंतर आपण सध्याचं जर कंपॅरिझन बघितलं भारत आणि इस्रायल, म्हणजे आपल्याकडे गायी किती आहे, त्यापासून येणारं दूध उत्पादन किती आहे, यामध्ये कंपॅरिझन करायचं झालं तर भारतामध्ये जवळपास 56 मिलियन गायी सध्या आहेत आणि इस्रायलमध्ये जवळपास 1.5 लाख धरून चालू शकतो. त्याचप्रमाणे उत्पादन किती आहे आपल्या भारताचं एकूण उत्पादन किती आहे तर 198 मिलियन टन्स आणि इस्रायलचं 1.6 बिलियन लिटर पर इयर. मेन मुद्दा इथे येतो की सरासरी दूध उत्पादन प्रति गाई प्रतिवर्ष. तर भारतामध्ये आता सध्या किती आहे तर 1700 किलोग्राम, तेच इस्रायलमध्ये किती आहे तर 12,000 किलोग्राम. हा जो पॉइंट आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की आपल्याला इथे चान्स आपल्याला इथे अपॉर्च्युनिटी आहे की आपले जे काय ॲव्हरेज मिल्क प्रोडक्शन आहे काऊचं ते वाढवण्यासाठी आपल्याला स्कोप आहे, कारण की आपल्याकडे गायींची संख्या खूप आहे आणि इस्रायल हा देश जवळजवळ 60 वर्ष झालं अनुवंशिकतेमध्ये काम करतोय. त्यामुळे त्यांनी एवढी डेव्हलपमेंट त्यांच्या ब्रीडमध्ये केलेली आहे की जे हाय प्रोडक्शन मिल्क त्यांनी एवढी अनुवंशिकतेमध्ये एवढी प्रगती केलेली आहे की त्यांनी जवळपास एवढ्या ॲव्हरेज देणारी गाई त्यांच्याकडे आहे. महाराष्ट्रामध्ये कालवड संगोपनाची का गरज आहे तर अगोदर पाहिल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये पशुधनाची संख्या भरपूर आहे, पण त्या प्रमाणात दुधाचं उत्पादन कमी आहे. हे कशामुळे तर आपल्याकडे असणारा ज्ञानाचा अभाव कशामुळे तर जे काय अपग्रेडेशन सध्या येत आहे, ज्या काही टेक्नॉलॉजी येत आहेत त्या पूर्ण खेडोपाड्यापर्यंत किंवा शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचत नाहीयेत किंवा पोहोचल्या तरी त्या प्रॅक्टिकली कोणी करत नाहीये. यामुळे आपण कुठेतरी मागं पडतोय कालवड संगोपनामध्ये. आणि महाराष्ट्र हा खूप म्हणजे कालवड संगोपन हे एक दुर्लक्षित भाग म्हटलं तरी चालणार नाही. आणि त्याचप्रमाणे आपण जे करतो ते पारंपरिक पद्धतीने शेती, म्हणजे आता दूध उत्पादनात जर म्हणायला गेलं तर जेव्हा आपण कालवडीचं संगोपन करत असतो तेव्हा आपण गायीपासून खूप उशिरा कालवड वेगळी केली जातो, म्हणजे त्याला विनिंग म्हणतो. त्याचप्रमाणे जे कालवड आपण वाढवतो ते फक्त दुधावरती नाहीतर फक्त चाऱ्यावरती वाढवतो. त्यामुळे काय होतं, कालवडीचं जे वजन आहे ते लवकर वाढत नाही, म्हणजे 2 वर्ष लागतात जवळपास त्याचं वजन वाढण्यासाठी. आणि त्यानंतर 2-2.5 वर्षानंतर ती पहिल्यांदा माझावरती येते आणि 3-3.5 वर्षानंतर आपल्याला तिचं पहिलं वेध भेटतं. मग हा जो डिफरन्स आहे, हा जो वेळ आपण एवढा वाया घालवतोय 3-3.5 वर्षामध्ये, तेच जर आपण शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थित केलं तर एक चांगली गाय आपण एका वर्षात वाढवू शकतो. जवळपास 250-300 किलोग्रामची कालवड तयार करू शकतो आणि त्यापासून तिचं पहिलं वेत आपल्याला दुसऱ्या वर्षात त्याचं पहिलं वेत मिळू शकतं आणि 3-3.5 वर्षात आपल्याला तिचं दुसरं वेत मिळू शकतं. आता काही लोकांचा समज आहे की यामध्ये मनुष्यबळ खूप लागतं किंवा जास्त वेळ जातो, कारण की पूर्ण पारंपरिक पद्धतीने करत असल्यामुळे आपण जनावर बांधून ठेवणं, मग 24 तास त्याच्याकडे लक्ष देणं, चारा पाणी शेण काढणं. मग ते जर यामध्ये आपण मुक्त संचार पद्धतीचा वापर केला तर मनुष्यबळ पण आपल्याला खूप कमी प्रमाणात लागू शकतं. म्हणजे मुक्त संचार पद्धतीमध्ये 24 तास पाण्याची चाऱ्याच्या पद्धतीनं सोय करून देऊ शकतो. फक्त आपलं काम राहतं ते काय दूध काढणं आणि चारा उपलब्ध करून देणं. त्यानंतर बघायचं तर मुक्त संचार गोठा म्हणजे आपल्या फलटण तालुक्यामध्येच डॉक्टर शांताराम गायकवाड सर जनरल मॅनेजर आहेत गोविंद डेअरीमध्ये, जे की खूप चांगली योजना राबवत आहेत, जे की जीवन संजीवनी आदर्श गोठा योजना, ज्यामध्ये ते लो कॉस्ट लूज हाऊसिंग सिस्टीम यामध्ये भर देतात. म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये आपण चांगली निवाऱ्याची
जागा किंवा गोठा कसा तयार करू शकतो याबद्दल ते भर देतात. आणि तिथे बघायला गेलं तर खूप चांगल्या प्रकारचे गोठे असे बघायला मिळतील. नंतर पाहायला गेलं तर वासरांची होणारी मर. आपण काय करतो, एक वासरू जन्माला आल्यानंतर पहिले जे काही दिवस वासरू जन्माला आल्यानंतर तिची जी काळजी घेतली पाहिजे, 3 आठवड्यापर्यंत व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. ती व्यवस्थित न घेतल्यामुळे, बाबा शास्त्रीय पद्धतीने त्याचा आहार चारा याकडे लक्ष न दिल्यामुळे वासरांची जास्त मर आपल्याला दिसून येते. जवळपास 80 ते 85% वासरं पहिल्या या 3 आठवड्यात जवळपास 80 ते 85% वासरांची मृत्यू पहिल्या 3 ते 3.5 आठवड्यात आपल्याला पाहायला मिळते. तरी जनावर ही वासरांची मर कशामुळे होते तर स्टाफ स्कोर, हगवण, गुळकंडी आणि गाई विताना होणारा त्रास म्हणजे डिस्कोसिया सारखा होणारा त्रास, की त्यामुळे वासरांची मर होते. जवळपास 20% जरी मर झाली तर त्याच्यापासून आपल्याला तोटा, आर्थिक तोटा जो होतो तो जवळपास 40% एवढा होऊ शकतो. त्यामुळे जे काय आहे व्यवस्थापन आपण वासरांचं करणार आहोत ते शास्त्रीय पद्धतीने करण्यावर भर दिला पाहिजे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातले शेतकरी काय करतात, हरियाणा, पंजाब इथून गायी खरेदी करतात का तर तिथे जास्त प्रोडक्शन म्हणजे जास्त मिल्क देणाऱ्या गायी आहेत आणि त्या गायी इथे आणून त्याचं संगोपन केलं जातं. पण काही वेळ काय होतं, वातावरण सुटेबल नसतं किंवा तिथे ज्याप्रमाणे संगोपन केलं जातं तसं इथल्या आपल्या शेतकऱ्यांना करता येत नाही. त्यामुळे आपल्याला तेवढं उत्पादन भेटत नाही. मग जनावरांच्या खरेदीवर जास्त पैसे जातात आणि त्यापासून भेटणारं उत्पादन खूप कमी असतं. आणि यावेळी आपला शेतकरी हा त्रस्त होतो की बाबा हा दुग्धधंदा परवडत नाही किंवा गायींचं संगोपन करणं खूप खर्चिक होतं. सो म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये या सगळ्या गोष्टी बघता महाराष्ट्रामध्ये कालवड संगोपनाची गरज आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये एक असोसिएशन चालू आहे ज्याचं नाव तुम्ही ऐकलंच असेल की इंडियन डेअरी फार्मर्स असोसिएशन. म्हणजे काय तर यामध्ये वेगवेगळे तज्ज्ञ लोक, पशु व्यवसायक, पशुतज्ञ हे सगळे एकत्र येऊन महाराष्ट्राची एक हिरकणी गाई तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. म्हणजे आपल्या वातावरणात वाढणारी आणि जास्त प्रोडक्शन देणारी गाई ही तयार करायची आहे. तर या चळवळीबद्दल बोलायचं झालं तर जी काही हिरकणी गाई आपण तयार करणार आहोत तर ती कशी असेल तर आपल्या वातावरणात वाढलेली असेल, त्याच्यापासून आपलं दूध उत्पादन जास्त भेटणार आहे. या चळवळीचा मेन उद्देश किंवा मेन फोकस याच्यावरती राहतोय की गायींना उद्देश और फोकस सगळ्या गोष्टीवरती आहे. म्हणजे व्यवस्थित चारा व्यवस्थापन गायींसाठी कसं करायचं, चांगल्या प्रतीची वंशावळ कशी निवडायची, मग त्यासाठी लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे सिमेंट्स असतील, नंतर वेगवेगळ्या प्रकारचे पशुखाद्य असतील, याबद्दलची सगळी माहिती म्हणा किंवा वेगळी इन्फॉर्मेशन ह्या चळवळी मार्फत तज्ज्ञांकडून, पशुवैद्यकांकडून शेतकऱ्यांपर्यंत किंवा शेतकऱ्यांपासून काही प्रॉब्लेम्स वगैरे त्यांचे असतील ते तज्ज्ञांपर्यंत कसे पोहोचवले जातील हे सगळं या सगळ्यासाठी ही चळवळ खूप महत्वाची ठरतीये. हे जे संघटनेचं काम आहे हे खरंच खूप कौतुकास्पद मानलं पाहिजे, कारण की याचा परिणाम आपल्याला महाराष्ट्रात एक चांगली गाय प्लस जास्त उत्पादन देणारी गायी आपल्याला मिळणार आहे. यानंतर IDFA नंतर धेनू ॲपचंही खरं मला कौतुक करावंच वाटतं, कारण की हे चांगला डिजिटल मंच शेतकऱ्यांसाठी सध्या उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्ही पूर्ण म्हणजे जनावरांबद्दल माहिती प्लस खरेदी विक्री, रेकॉर्ड किपिंग हे सगळं आपण या ऍपमध्ये करू शकतो आणि त्याचा फायदा खूप साऱ्या शेतकऱ्यांना होऊ शकतो. म्हणजे घर बसल्या तुम्ही माहिती सगळी घर बसल्या तुम्हाला माहिती मिळू शकते. आपल्या व्यवसायात बदल करून किंवा अपग्रेडेशन करून खूप चांगल्या प्रमाणे उत्पादन मिळवू शकतो. तर माझी सगळी विनंती राहील शेतकरी बंधूंना की हे ऍप तुम्ही जरूर वापरावं आणि त्याचा उपयोग तुम्ही दररोजच्या आपल्या
जनावरांच्या व्यवस्थापनाचा उपयोग करावा. तर यानंतर जी आपण गायी तयार करणार आहे आपल्या फार्मवरती, आपल्या गोठ्यावरती, तर ती गायी आपल्याला का फायदेशीर ठरणार आहे? तर ती गायी एकतर आपल्या वातावरणात वाढलेली असणार आहे. पण जन्मापासून तिची जी वाढ झाली ते वेगवेगळ्या वातावरणात तिने फेस केलेलं असणार आहे. त्यामुळे आणि अशा वातावरणात वाढल्यामुळे ती एक पूर्ण आरोग्यपूर्ण किंवा निरोगी गायी असणार आहे. त्यामुळे तिच्यामध्ये तिच्यामध्ये वेगवेगळ्या रोगांना बळी पडण्याचं प्रमाण कमी असणार आहे. आणि अशामुळेच ती जी गायी आहे ती तिची गर्भधारणा व्यवस्थित होऊ शकते. आणि अशी जी आरोग्यपूर्ण गायी असणार आहे तिची व्यवस्थित गर्भधारणा म्हणजे एका ठराविक वेळेत आपल्या गोठ्यावरती होऊ शकते. त्याचबरोबर आपण जी वंशावळ तयार करणार आहोत, म्हणजे ज्या प्रकारचं आपण सिमेंट निवडणार आहोत त्याची हिस्ट्री आपल्याला माहित असणार आहे. म्हणजे आपल्याला एका प्रकारचा पीडिग्री रेकॉर्ड आपल्याला ठेवता येणार आहे. त्यामुळे आपल्या गोठ्यावरती केवळ जास्त उत्पादन देणाऱ्या किंवा वातावरणाशी अनुकूल अशा गायी आपण तयार करणार आहोत. आणि अशा ज्या गायी आहेत ज्याचं लवकर गर्भधारणा होऊन दूध उत्पादन सुरू होतंय, त्याचं उत्पादन आपल्याला चांगलं आणि खूप वेळ भेटणार आहे. आणि अशामुळे जे काय आपलं नुकसान होऊ शकतं ते टाळता येऊ शकतो. आणि अशा प्रकारच्या गायींपासून आपल्याला जे उत्पादन भेटणार आहे ते एक दीर्घकाळ असणार आहे. प्लस त्याच्यावर खर्च होणार आपल्याला नियंत्रित ठेवता येणार आहे. आणि जास्त उत्पादन देणारी गायी असल्यामुळे साहजिकच आपल्याला त्यापासून आर्थिक फायदा होणार आहे. खरेदीमधून होणारी फसवणूक म्हणजे जी काय आपली फसवणूक होते, मग ती व्यापाऱ्यांकडून असेल किंवा एखाद्या शेतकऱ्याने गायी विकण्यासाठी काढलेली आहे. म्हणजे असं म्हणतात की निरोगी जनावरं कधी विकली जात नाहीत, तर कुठला तरी काहीतरी कमी असेल म्हणून ती विकली जातात. किंवा एखादी चांगली गायी असेल तीही आपण खरेदी केली पण त्याची आपल्याला एक हमी दिली जात नाही की बाबा ती आपल्याला एवढं काही दूध उत्पादन आपल्या गोठ्यावरती देईल किंवा आपल्या वातावरणाशी जुळवून घेईल. तसंच जे काय आपण खरेदी करताना आपण तिचा पिडिग्री रेकॉर्ड, तिथे चारा व्यवस्थापन की बाबा पहिल्या शेतकऱ्यांनी कसं केलं आहे त्याचं चाऱ्याचा रेकॉर्ड. जेव्हा आपण गाई खरेदी करतो तर तिचं पूर्ण माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. जसं काय की चाऱ्याचं रेकॉर्ड, वंशावळीचं रेकॉर्ड, लसीकरणाचं रेकॉर्ड, हे सगळं माहिती करूनच आपण एखादी चांगली गाई खरेदी केली पाहिजे. आता कालवाडीचं जे व्यवस्थापन आहे ते वासरू जेव्हा गाईच्या गर्भाशयात असतं तेव्हापासूनच त्याची काळजी घेतली पाहिजे. तेव्हापासून तिचं व्यवस्थापनाला सुरुवात केली पाहिजे. जेव्हा वासरू गाईच्या गर्भाशयात असतं तेव्हा तिचे पहिले 6 महिने अतिशय मंदगतीने त्याची वाढ होत असते. मग या कालावधीत गाईला म्हशीला उत्तम प्रकारचा चारा दिला पाहिजे, खुराक दिला पाहिजे. आणि जे शेवटच्या 2 महिन्यात वासराची वाढ ही जवळपास 60 ते 70% झपाट्याने वाढ होत असते. पण आपल्याकडचे शेतकरी काय म्हणतात, गाईचा भाकडकाळ सुरू आहे, तर अशा वेळी गाईला ते खाद्य काय पशुखाद्य वगैरे असेल ते देत नाहीत किंवा खूप कमी प्रमाणात देतात. तर यावेळी हा जो खाद्याचं प्रमाण आहे हे व्यवस्थित ठेवलं पाहिजे. म्हणजे गाभण खुराक असेल तो 2 किलो चालू करून गाई विण्यापर्यंत तर 3 किलो पर्यंत दिला पाहिजे. त्याच प्रमाणात कॅल्शियम, स्फुरद, जीवनसत्व हे गाईला पुरवलं पाहिजे, जेणेकरून त्याचा सगळा परिणाम जे आपलं येणारं वासरू आहे त्याला झाला पाहिजे. आता कालवडीच्या जन्मानंतर घ्यायची काळजी, कालवड जन्मल्यानंतर त्याचा श्वासोच्छवास सुरू आहे का हे पाहावं. जर श्वासोच्छवास सुरू नसेल तर कृत्रिम पद्धतीने त्याला श्वास देण्याचा प्रयत्न करावा. आणि कालवड जन्मल्यानंतर 1 तासभर गाई शेजारी सोडावं, जेणेकरून गाई चाटून त्याला व्यवस्थित साफ करेल आणि त्यामुळे त्याची रक्ताभिसरण प्रोसेस सुरू होईल. त्यानंतर त्या नाकातोंडातील बळस काढावा. एखाद्या वेळी काय होतं तर गाई खूप अशक्त होते, त्यावेळी तिला वासराला चाटणं शक्य नसतं. त्यावेळी आपण थोडं कोरड्या फडक्याने वासराला साफ केलं पाहिजे. त्याला व्यवस्थित तो बळस या चिकट पदार्थ असेल ते काढलं पाहिजे. वासरू झाल्यानंतर वासराचं वजन, जन्म दिनांक याची सगळ्याची नोंद केली पाहिजे.
वासराचं वजन का नोंद करायचं, तर वासराच्या वजनानुसार आपण त्याला चीक देणार आहोत. म्हणजे वासराच्या एक 10% वजनाच्या 10% आपण त्याला चीक देणार आहोत. त्यामुळे वासरू विल्यानंतर पहिल्यांदा त्याचं वजन घेणं आवश्यक आहे. त्यानंतर त्याच्या नाळीचं योग्य व्यवस्थापन केलं पाहिजे. नाळ कापली पाहिजे. काही खुऱ्या वगैरे असतील छोट्या त्या काढल्या पाहिजेत आणि वासराचं टॅगिंग केलं पाहिजे. हे झाली थोडक्यात माहिती. यानंतर आपण याची सविस्तर माहिती घेणार आहोत. आता नाळीचं व्यवस्थापन. आता नाळीचं व्यवस्थापन कसं करायचं, तर काय होतं, गाभण काळात गाईचं अन्न घटक जे द्रव रूपात असतात ते नाळेद्वारे वासराला पुरवले जातात. आणि आपण जे शेवटच्या जर 3 महिन्यात चांगलं खाद्य दिलं गाईला, तर आपल्याला वासरू देखील चांगल्या प्रकारचं एक दृष्टपुष्ट वासरू भेटू शकतं. पण विल्यानंतर वासरू काय होतं, उठण्यासाठी धडपडत असतं. म्हणजे सारखं ते उठतं बसतं. अशा वेळी काय होतं, जी काही जमीन असते ती काही प्रमाणात ओलसर असू शकते किंवा तिथं मलमूत्र वगैरे असू शकतं आणि ज्यामध्ये जीवजंतू असू शकतात. मग हे जीवजंतू नाळेद्वारे आत जाऊन इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, तर नाळेचं व्यवस्थापन केलं पाहिजे. तर हे कसं, वासराच्या शरीरापासून 2 इंच अंतरावर नाळ दोऱ्याने बांधून त्याखाली 1-2 इंचावर नाळ एक चांगल्या निर्जंतुक कात्रीने किंवा ब्लेडने कापली पाहिजे. त्याचं निर्जंतुकीकरण 3-4 आयोडीन जवळपास 3% 3-4 आयोडीन मध्ये 30 सेकंदात बुडवली पाहिजे आणि दर 12 तासांनी हे आयोडीनच्या द्रावणात हे बुडवली पाहिजे. ह्याच्यामुळे काय होतं, इन्फेक्शन टाळलं जातं आणि निमोनिया, ब्रुकांडी सारखे होणारे रोग टाळले जातात. त्यासाठी ही अगोदर काळजी घेणं महत्वाचे आहे. यानंतर आपण निवारा व्यवस्थापनाबद्दल बोलणार आहोत. तर याला काफ पेन असंही म्हणतात. तर इस्रायलमध्ये वासरू जन्माला आल्यानंतर त्याला सेपरेट अशी निवारा व्यवस्थापन केलं जातं. म्हणजे प्रत्येक वासराला एक सेपरेट असं घर दिलं जातं, ज्यामध्ये त्याला 24 तास निर्जंतुक केलेलं पाणी आणि काफ स्टार्टर असं भेटेल. शिवाय जे काही बेडिंग मटेरियल असेल किंवा जे बेडिंग मटेरियल प्रोव्हाइड केलेलं असतं ते व्यवस्थित टाकलेलं असतं, जेणेकरून तिथून काही इन्फेक्शन किंवा तिथं ओलसर निर्माण होऊ नये आणि वासरांना इन्फेक्शन होऊ नये याची काळजी घेतली जाते. हे बेडिंग मटेरियल प्रत्येक दिवसाला चेंज केलं जातं. यानंतर आपण बघू शकतो की तिसऱ्या फोटोमध्ये की प्रत्येक काफ पेनच्या वरती त्यांनी एक पॅड लावलं आहे, ज्यामध्ये ते रेकॉर्ड किपिंगचं काम करतात. म्हणजे त्या वासराने किती चारा खाल्ला किंवा दूध किती पाजलं गेलं, सकाळी किती पाजलं गेलं किंवा संध्याकाळी किती पाजलं गेलं, त्याचं पूर्ण रेकॉर्ड ठेवलं जातं. प्रत्येक काफ वाईज रेकॉर्ड ठेवलं जातं. त्यानंतर नवजात वासरामध्ये चिकाचं महत्व काय असतं हे जाणून घेऊयात. तर गायीपासून मिळणारं पहिलं दूध म्हणजेच चिक, त्याला आपण कोलोस्ट्रम असं म्हणतात. त्यामध्ये भरपूर प्रमाणात अशा अँटीबॉडीज असतात. त्यामुळे वासरामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढली जाते आणि भविष्यात होणाऱ्या आजारांपासून संरक्षण होतं. हे जे चीक आहे त्यामुळे वासराचं रवंथ करणारं पोट, त्याला रुमेन पण म्हटलं जातं, त्याचा व्यवस्थित विकास होतो. त्याचप्रमाणे जीवनसत्व प्रथिनांचं प्रमाण यामध्ये जास्त असतं. जर आपण चीक आणि साधं मिल्क्यामध्ये कंपॅरिझन करायचं म्हटलं तर व्हिटॅमिन ए याचं प्रमाण जवळपास 10 पटीने जास्त असतं. तसंच प्रथिनांचं प्रमाण म्हणजे प्रोटीन हे जवळपास 5 पटीने जास्त असतात. सो पहिली 6 महिने वासराची जर रोगप्रतिकार क्षमता चांगली ठेवायची असेल तर वासरात चीक पाजणं हे खूप महत्वाचं आहे. आता वासराला चीक किती प्रमाणात द्यायचं ते बघूयात. आता जे चिकामध्ये इम्युनोग्लोबिन्स खूप असतात की जे वासराच्या आतड्यामार्फत थेट रक्तप्रवाहात शोषून घेतले जातात आणि ह्याची जी शोषणाची क्षमता असते ती 24 तासापर्यंत असते. त्यानंतर ती थांबते. मग हे आपण चीक देतो ते कशावर अवलंबून असतं, तर चिकाची गुणवत्ता, वासराचं वजन, वेळ आणि पाजण्याची पद्धत. आता चिकाची गुणवत्ता याबद्दल जर बोलायचं झालं तर इस्रायलमध्ये ते ब्रिक्स रिफ्रॅक्टोमीटर वापरतात. म्हणजे चिकाची डेन्सिटी, घनता मोजतात. जर ती 22% असेल तरच ते वासराला दिलं जातं. नाही जर 22% पेक्षा खाली असेल तर ते दिलं जात नाही. तर यामध्ये काय असतं, तर जवळपास 22% डेन्सिटी म्हणजेच त्यामध्ये इम्युनोग्लोबिनचं प्रमाण असतं ते 50 मिलीग्रॅम पर ml, की जे वासरामध्ये अँटीबॉडीचं प्रमाण चांगल्या प्रकारे प्रोव्हाइड करू शकतं. आता हे चीक किती दिला पाहिजे, तर जवळपास वासराच्या वजनाच्या 10% हा चीक दिला पाहिजे दिवसातून 3-4 वेळा विभागून. आणि
पहिल्यांदा चीक वासराचा जो पहिला एक तास असतो तो खूप जन्मल्यानंतर पहिला जो एक तास असतो तो खूप महत्वाचा असतो. यामध्ये जी आपण वासराची काळजी घेऊ त्यावरती वासराचं पूर्ण आयुष्य डिपेंड असतं. म्हणजे पहिल्या एका तासात वासराला 2 ते 4 लिटर चीक पाजलाच पाहिजे आणि त्यानंतर 12 तासाच्या आत एक 2-4 लिटर चीक पाजला पाहिजे. आणि काही वेळा असं होतं की आपल्याकडे गाईला मस्टाटीस झालेला असतो किंवा गाई चीक देत नाही किंवा प्रसूतीच्या दरम्यान गाई दगावली जाते, त्यावेळी आपल्याकडे चीक उपलब्ध नसतो. त्यावेळी अशा वेळी काय केलं पाहिजे, तर आपण कृत्रिम चीक वासराला दिला पाहिजे. तर हा कृत्रिम चीक करायचा कसा, तर यामध्ये एक अर्धा लिटर पाण्यामध्ये 1 लिटर दूध, त्यामध्ये 2 अंडी, 1 चमचा एरिंडेल तेल आणि 1 ml व्हिटॅमिन D3 हे सगळं मिक्स करून जसं आपण नॉर्मल चीक देतो त्याच प्रमाणात हे दिलं पाहिजे. त्यानंतर बघूया दुधाच्या बाटलीचा वापर. आता आपल्याकडे काय होतं, आपल्या महाराष्ट्रात म्हणायला गेलं तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने वासराला दूध देत असतो. मग एकतर गाईला सोडणे वासरू किंवा एका बादलीतून वासराला दूध पाजणे नाही किंवा परातीत घेऊन दूध पाजणे. तर इस्रायलमध्ये असं न करता ते प्लास्टिक बॉटलचा वापर करतात, ज्याला पुढे निपल प्रोव्हाइड केलेलं असतं. हे का करतात, तर जन्मता वासराची जी पचन संस्था असते ती मोठ्या गायीपेक्षा वेगळी असते. तेवढी तयार झालेली नसते आणि वासराला तर ह्या बाटलीचा वापर कसा होतो, तर जसं जे दूध गायीकडून वासराला मिळायला पाहिजे तसंच नैसर्गिक पद्धतीने दूध वासराला देता येतं. वासराच्या आवश्यकतेनुसार दूध पाजता येतं. म्हणजे वासराच्या वजनात आपण म्हटलो की वासराच्या वजनाच्या 10% दूध वासराला पाजलं पाहिजे, तर या पद्धतीने मोजून दूध त्याला देता येतं. आणि तसेच वासरांमुळे गायींच्या स्तनांना होणारी इजा टाळली जाते. गायीचं आपल्याला तिच्या वितामध्ये एकूण किती दूध आपल्याला मिळतं हे मोजता येतं. तर बाटलीने दूध पाजण्याचा उपयोग काय, तर आपल्याला गायीचं व्यवस्थित जे काही दूध देते ते मोजता येतं. गाई म्हशींना वासरांची सवय होत नाही. मिल्क रिप्लेसर किंवा जीवनसत्व खनिज हे सगळं त्या बाटलीद्वारे आपण देऊ शकतो. हे मिल्क रिप्लेसर काय आहे, तर मिल्क रिप्लेसर हे दुधाला असा पर्याय आहे जेणेकरून आपण दूध पावडर असते ती कोमट पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून दूध म्हणून वासराला दिलं जातं. त्यामध्ये स्किम मिल्क पावडर, व्हे पावडर अशा प्रकारचे वेगवेगळे घटक असतात. त्यामुळे वासराची वाढ लवकर होते, वासराचा विकास होतो आणि आपण जे काही दूध वासराला दिलं जातं त्याच्यापासून होणारा खर्च कमी होतो. वेगवेगळ्या प्रकारचे घटक त्यामध्ये असल्यामुळे त्याची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. वासरांच्या मृत्यूचं प्रमाण कमी होतं. त्याचप्रमाणे वेगवेगळी औषधं वगैरे यामधून दिली जातात. आता जवळपास 1 लिटर जर करायचं असेल आपल्याला मिल्क रिप्लेसर, तर त्यामध्ये 100 ग्रॅम मिल्क रिप्लेसर पावडर 900 ml पाण्यामध्ये मिक्स करून कोमट साधारणतः आपल्याला 1 लिटर दूध मिल्क रिप्लेसर पासून तयार करायचं असेल तर 100 ग्रॅम मिल्क रिप्लेसर पावडर 900 ml पाण्यामध्ये वासराच्या शरीराच्या तापमाना एवढं गरम करून वासराला ते दिलं जातं. तर इस्रायलमध्ये काय वासरांना दूध देण्यासाठी मिल्क टॅक्सीचा वापर केला जातो. यामध्ये मिल्क रिप्लेसर पावडर आणि दूध व्यवस्थित कोमट करून मिक्स करून ते वासरांना दिलं जातं. तर यामध्ये सिस्टीम अशी असते की ज्यामध्ये तुम्ही फीड करू शकता की वासरांना किती लिटर दूध द्यायचं, त्याप्रमाणे त्या पंपातून तेवढं दूध बाहेर येऊन तेवढं आपण प्रमाणात दूध देऊ शकतो. आता काही फार्मवरती कसं असतं, वासरांची थोडी वाढ झाल्यानंतर ते एका काफ पेन मध्ये न ठेवता 5-6 वासरीशी एकत्र ठेवतात. मग त्यासाठी काफ फिडर असतात, ज्याला एक ठराविक निपल्स प्रोव्हाइड केलेले असतात. मग त्यामध्ये त्या वासरांना एकूण लागणारं दूध कॅल्क्युलेट करून त्यांना दूध दिलं जातं. हे खूप म्हणजे सोयीस्कर होऊन जातं, कारण की यामध्ये वेळ वाचतो. प्रत्येक वासराला सेपरेट फिडिंग करण्याची गरज भासत नाही आणि दूध जे मिल्क रिप्लेसर पासून तयार करणार आहे ते खूप इझिली तयार केलं जातं.
शिंग जाणे किंवा डिहॉर्निंग. आता वासरामध्ये डिहॉर्निंग म्हणजे शिंग जाणं कशी जाळली जातात याबद्दल बघूयात. तर वासरू जन्मल्यानंतर जवळपास 10 ते 14 दिवसात वासराची शिंगे काढावीत. त्यासाठी कॉस्टिक पोटॅश किंवा कॉस्टिक सोड्याच्या कांड्या वापराव्यात. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे वासराचं डिहॉर्निंग केलं जातं. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक डिहॉर्निंगचा पण वापर केला जातो. आणि पण डिहॉर्निंग करताना याची काळजी घ्यायची की ज्या काही शिंगकळ्या असतील त्याच्या शेजारील भाग व्यवस्थित छोटी केस कात्रीने व्यवस्थित कापली पाहिजे, जेणेकरून त्यात कॉस्टिक पोटॅशमुळे जनावरांच्या स्किनला काही इजा होऊ नये यासाठी ते व्यवस्थित वापरलं गेलं पाहिजे. तर याचा उपयोग काय होतो, तर आपण जे मुक्तसंचार पद्धतीने जनावर सांभाळणं सोपं जातं. चारा खाण्यासाठी गव्हाणीची जागा कमी लागते. शिवाय पुढे जाऊन शिंगाचा कर्करोग वगैरे असे होणारे रोग टाळले जातात. त्यापासून होणारी इजा होते आणि ओव्हरऑल व्यवस्थापनाच्या दृष्टीने ते आवश्यक आहे. टॅगिंग. आता वासरामध्ये टॅगिंग करणं का गरजेचं आहे, तर मोठ्या गोठ्यांमध्ये कसं होतं की वासरांची एक ओळख, प्रत्येक वासराची एक ओळख व्हावी किंवा त्याचं व्यवस्थित रेकॉर्ड किपिंग व्हावं यासाठी टॅगिंग केलं जातं. जवळपास वासरू जन्मल्यानंतर 2 ते 10 दिवसापर्यंत कानाच्या मधोमध. तर हे टॅगिंग का महत्वाचं असतं, तर यामध्ये आपल्याला प्रत्येक वासराची अशी ओळख निर्माण होते किंवा त्या वासराची व्यवस्थित आपल्याला रेकॉर्ड किपिंग केलं जातं. इस्रायलमध्ये ऍक्टिव्हिटी टॅग म्हणून असे वासरांना किंवा गायींना बसवले जातात. त्यामध्ये तर हे टॅगिंग का महत्वाचं आहे, तर यामध्ये आपल्याला प्रत्येक कालवडीची माहिती ठेवता येते, प्रत्येक कालवड ओळखता येतं. बेसिकली इस्रायलमध्ये हे ऍक्टिव्हिटी टॅग म्हटलं जातं यांना. त्यामध्ये काय होतं, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी असतात गायींच्या, म्हणजे हिटवर येणं किंवा एखादी गायी आजारी पडणं, हे सगळं त्या टॅगद्वारे ओळखलं जाऊ शकतं. म्हणजे इस्रायलमध्ये या टॅगद्वारे वासरांचं किंवा गायींचं व्यवस्थापन कसं केलं जातं, तर हे टॅग गायींच्या गळ्यामध्ये किंवा पेडोमीटर म्हणून पायामध्ये घातले जातात, ज्याद्वारे गायींमध्ये जे काही चेंजेस होतात, जर त्यांच्या ऍक्टिव्हिटीमध्ये एक इन्क्रीज झाल्यात तर ते बाबा गायी हिटवर आली असं समजलं जातं, किंवा गायींच्या ऍक्टिव्हिटी डिक्रीज झाली तर ती बाबा गायींना सेपरेट असे ऍक्टिव्हिटी टॅग प्रोव्हाइड केले जातात. गळ्याभोवती किंवा पायाभोवती त्याचं पेडोमीटर वापरलं जातं. त्यामुळे गायीची ऍक्टिव्हिटी रेकॉर्ड केली जाते. या सगळ्या ऍक्टिव्हिटीचा रेकॉर्ड करण्यासाठी टॅगिंगचा फायदा होतो. शिवाय हे जे टॅगिंग केलेलं असतं ते वायरलेस ट्रान्सफर डाटापासून ते कॉम्प्युटरमध्ये हा डाटा सगळा इम्पोर्ट केला जातो आणि त्यानुसार गायी बाबा हिटवर आहे की नाही, किंवा गायी आजारी आहे, किंवा तर या डाटाचा वापर ते कसं करतात, तर जर ऍक्टिव्हिटीमध्ये बदल होत असेल, म्हणजे गायीची ऍक्टिव्हिटी जास्त असेल तर बाबा गायी हिटवर आली असेल असं समजलं जातं. जर आणि ऍक्टिव्हिटीमध्ये नेहमीप्रमाणे गायींची ऍक्टिव्हिटी नसेल तर ती गायी बाबा कुठेतरी आजारी असेल असा अभ्यास केला जातो. आता कालवडीमध्ये वजनाचं महत्व काय याबद्दल आपण जाणून घेऊयात. आता आपण जी वासरू सांभाळणं त्याच्या वजनाचं महत्व काय आहे तर हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपण व्यवस्थित जोपासना करत असू तर त्या कालवडीचं वजन दररोज 600 ते 700 ग्रॅम या पद्धतीने वाढलं पाहिजे. म्हणजे साधारणतः 20-25 किलोची कालवड जन्मता असेल तर तिचं वजन महिन्याला 10 ते 15 किलो असं वाढलं पाहिजे, आणि पुढे जाऊन 12 महिन्यापर्यंत आपल्याला त्या कालवडीचं वजन 300 ते 350 किलोपर्यंत मिळालं पाहिजे. तर आपण एवढं वजन का वाढलं पाहिजे, कारण की व्यवस्थित वासराची वाढ झाल्यानंतर तर तिच्या शरीराची वाढ व्यवस्थित होते. त्यामुळे वासरू लवकर वयात येतं आणि गाभ घालवणं आपल्याला सोपं जातं, आणि त्यामुळे जो काही आपला वेळ जातो तो आपल्याला कमी करता येतो. हे वजन कसं मोजलं पाहिजे. सुरुवातीला वासरू छोटे असताना आपण त्याचं वेइंग मशीनवरती वगैरे वजन करू शकतो, पण वासरू मोठी झाल्यानंतर त्याचं वजन कसं घ्यायचं तर त्यासाठी एक पद्धत आहे. त्यामध्ये वासराच्या छातीचा घेर आणि लांबी मोजली जाते.
छातीचा घेर कसा मोजला जातो, तर त्याच्या पाठीमागच्या पायापासून सॉरी त्याच्या पाठीमागच्या पायापासूनचं अंतर घेतलं जातं. आणि लांबी ही माकडहाडापासून ते पुढचा फरा जिथं हाड बाहेर आलेलं असतं याची लांबी घेतली जाते. हे जे अंतर आहे ते इंचामध्ये घेतलं जातं आणि त्याला डिवायडेड बाय 666 असं केलं जातं. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर समजा आपल्या कालवडीचा छातीचा घेर 35 इंच असेल आणि लांबी 30 इंच असेल, तर फॉर्म्युल्यामध्ये घातलं तर आपल्याला याचं वजन भेटू शकतं 55.18 किलो एवढं आपल्याला वजन भेटू शकतं. सो अशा प्रकारे जर आपण कालवडीचे वजन आपल्या गोठ्यावरती घेतलं तर आपल्याला की ज्याचं आपण जे आहार व्यवस्थापन करणार आहोत ते करणं सोपं जाईल. त्याला काय दिलं पाहिजे, कसं दिलं पाहिजे हे मॅनेज करता येऊ शकतं. प्लस त्याचा परिणाम आपल्याला दुधावरती पण जाणवू शकतो. दूध सोडवणे याला विनिंग असंही म्हणतात. आता इस्रायलमध्ये वासरू जन्मल्यापासून गाईपासून वेगळं केलं जातं. त्याला बाटलीने दूध वगैरे देऊन वाढवलं जातं. पण आपल्या देशामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये काय होतं, आपण गाईपासून वासरू लवकर वेगळं करत नाही. आणि ह्यावेळी काय होतं, खूप वेळ दुधावरती वाढवल्यामुळे एकतर दूध पण आपण जास्त कालवडीवरती खर्च करत असतो. प्लस वासरामध्ये चारा वगैरे खाण्याची जी काही वासरामध्ये चारा वगैरे खाण्याची जी सवय आहे ती लवकर लागत नाही. त्यामुळे 7 ते 8 वासर जेव्हा 7 ते 10 आठवड्याची होतील त्यावेळी दूध हळूहळू कमी करत ते पूर्णपणे बंद केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर त्यांना काफ रिप्रेसर वगैरे याचं प्रमाण त्यांच्या आहारात वाढवलं पाहिजे. अशामुळे काय होतं, जे काही गाईपासून दूध मिळणार आहे ते आपल्याला डायरेक्ट त्याचा उपयोग होऊ शकतो, ते आपल्याला डायरेक्ट डेअरीमध्ये वापरलं जाऊ शकतो. आता आपण नवजात वासराची पचन संस्था कशी असते याबद्दल जाणून घेऊया. तर हे जे पोट असतं ते 4 भाग असतात. त्यामध्ये रुमेन, रेटिक्युलम, ओमॅझम, अबोमॅझम असं असतं. की रुमेन हे पूर्ण डेव्हलप झालेलं नसतं वासरामध्ये, पूर्ण डेव्हलप झालेलं नसतं. आणि हे रुमेन डेव्हलप व्हायला किंवा पचनसंस्था डेव्हलप व्हायला जवळजवळ 2 ते 6 महिने लागतात. आणि जोपर्यंत वासराच्या पोटाचा विकास होत नाही तोपर्यंत त्याच्या वजन वाढू शकत नाही. म्हणून जसं आपण जर योग्य संगोपन केलं तरच या ओटीपोटाचा विकास होऊ शकतो. आणि हे जे रुमेन आहे ते तर हे वासराचं पोट असतं, त्यामध्ये पहिल्या वीकमध्ये फक्त 25% रुमेनची डेव्हलपमेंट झालेली असते आणि अबोमॅझम हे मोठ्या प्रमाणात विकसित झालेलं असतं. तसंच जर आपण कालवड मोठं होत गेलं 12 आठवड्यांचं झालं तर रुमेनची 65% वाढ होते. तसंच अबोमॅझमची हे वासरू 12 आठवड्यांचं झालं तर त्यामध्ये रुमेनची 65% वाढ होते. आणि जसं जसं हे वासरू मॅच्युरिटी पिरियड पर्यंत येईल तसे त्याची 80% रुमेन डेव्हलपमेंट झालेलं असतं. हे रुमेन डेव्हलपमेंट का गरजेचं आहे तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीवजंतू निर्माण होत असतात की ज्यामुळे जे काही वासरू खाद्य पाणी वगैरे पित आहे त्याचं व्यवस्थित पोषण होण्यासाठी मदत होते. आणि पोषण व्यवस्थित झाल्यामुळे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे होलाटाईड ऍसिड्स तयार होत असतात, ज्यामुळे वासराला व्यवस्थित पोषण भेटतं आणि वासराचे वजन वाढण्यासाठी मदत होते. आता वासराच्या पोटाची रचना कशी असते किंवा त्याचा विकास कसा होतो. वासराच्या पोटातील आतील आवरणाबद्दल बघितलं तर जेव्हा आपण स्टार्टिंगला फक्त दुधावरती वासरू वाढवत असतो तर हे वासराचं ओटीपोट आहे, त्यामध्ये फक्त दुधावर आपण वासरू वाढवत असेल तर त्याचं हे अशा प्रकारचं आतडं दिसून येतं की जे पूर्ण व्हाईटिश प्रकारचं असतं. आणि जेव्हा आपण दूध आणि चारा असं देऊ लागतो तेव्हा ते थोडं डार्क कलरचं होतं. पण जेव्हा आपण वासराला दूध, चारा आणि काफ स्टार्टर म्हणजे वासराचं खाद्य जे वासराला दिलं जातं अशा ह्याच्यावर आपण वासरू वाढवतो, त्यामध्ये हे पूर्ण असं काळ्या कलरचं किंवा एक खरवडीत प्रकारचं असं आवरण तयार झालेलं दिसून येतं की ज्यामुळे ज्या काही वासराच्या पोटामध्ये बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, फंगाय असे व्यवस्थित घटक आहेत त्याचं व्यवस्थित पोषण होऊन वासराच्या वजनासाठी वाढ होते. तर बघूयात की वासराच्या आहाराचे व्यवस्थापन. आता वासराला दुधाबरोबरच त्याच्या वयानुसार
काही घटक दिले पाहिजे ते केव्हापासून आणि कुठपर्यंत दिले पाहिजे याबद्दल थोडं जाणून घेऊया. बेसिकली आपण दूध जन्मापासून देतो ते 9 आठवड्यापर्यंत दिलं पाहिजे. दुसऱ्या पहिल्यांदा दूध वाढवत जाऊन दुसऱ्या आठवड्यापर्यंत कमी कमी करून 9व्या आठवड्यात पूर्ण थांबवलं पाहिजे. आणि जेव्हा आपण 9व्या आठवड्यात थांबवतो तेव्हा काप स्टार्टर हळूहळू प्रमाणात वाढवलं पाहिजे. तसंच पाणी हे वासराला जवळपास 4 दिवसापासून पाणी हे वासराला 4थ्या दिवसापासून त्याच्या गरजेनुसार दिलं पाहिजे. चारा हा वासराला 15 दिवसापासून सुरू केला पाहिजे. जसं की आपला हंगाम असेल, त्याला लागणारी गरज असेल किंवा उपलब्धतेनुसार हिरवा सुका चारा दिला पाहिजे. पशुखाद्य पण 15 दिवसापासून सुरू केलं पाहिजे. थोड्या प्रमाणात वासरांना सवय होईल अशी सुरुवात केली पाहिजे आणि ते त्याच्या शारीरिक गरजेनुसार वजनानुसार आपल्याला दिलं पाहिजे. त्याचबरोबर मिनरल मिक्सचर ही देणं आवश्यक आहे. ते पण 15 दिवसापासून ते त्याच्या गरजेनुसार किंवा अखेरपर्यंत त्याच्या शारीरिक वाढीनुसार दिलं पाहिजे. आता दूध चारा आणि काप स्टार्टर हे कसं आणि कशा प्रमाणात दिलं पाहिजे याबद्दल थोडं आपण बघूयात. तर वासराचे पहिले जे 2 दिवस असतात त्यामध्ये आपण त्याला चीक किंवा कोलोस्ट्रम असंच देत असतो. ते वासराच्या बरोबर 10% वासराच्या 10% वजनाने मोजून दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे त्यानंतर वासरामध्ये आहार व्यवस्थापन म्हणजे दूध चारा आणि काप स्टार्टर हे कसं दिलं पाहिजे त्याच्याबद्दल थोडं जाणून घेऊयात. पहिल्यांदा 2-3 दिवस वासरांना चीक दिला पाहिजे त्याच्या वजनाच्या 10%. नंतर दुसऱ्या आठवड्यात 3 ते 4 लिटर दूध असं दिवसातून 2 वेळा असं दिलं पाहिजे. त्यानंतर तिसऱ्या आठवड्यात दुधाचं प्रमाण थोडं कमी करत म्हणजे 2.5 ते 3.5 लिटरचं दूध दिलं पाहिजे. त्यावेळेस काप स्टार्टर हळूहळू द्यायला सुरुवात केली पाहिजे. जवळपास 50 ग्रॅमपासून थोडी सुरुवात करायची. त्याचप्रमाणे चारा जे मुरघास काही सुका चारा असेल ते द्यायला सुरुवात करायची. 300 ग्रॅमपासून सुरुवात करायची. दूध देताना हे प्रमाण हळूहळू कमी करत जेव्हा आपण 8व्या-9व्या आठवड्यापर्यंत येतो तेव्हा ते दूध दोन्ही वेळेला न देता एकाच वेळेला दिलं पाहिजे. जेणेकरून दूध एकाच वेळेला दिलं पाहिजे जेणेकरून वासरांना दुधापासून सोडवणं सोयीस्कर जातं. आणि त्याच वेळी जेव्हा दूध आपण कमी करतो त्यावेळी काप स्टार्टर व्यवस्थित जास्त प्रमाणात वासरांकडून खाल्लं गेलं पाहिजे याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे जेव्हा जवळपास एक किलो काप स्टार्टर वासरू खातं तेव्हा दूध स्टॉप केलं पाहिजे. म्हणजे तर इस्रायलमध्ये कसं केलं जातं वासराच्या वयानुसार दूध बंद न करता त्याच्या इंटेकवरती म्हणजे जेव्हा ते वासरू काप स्टार्टर 1 किलो पर्यंत खात असेल, चारा 1 किलो पर्यंत खात असेल तेव्हा ते दूध बंद केलं जातं. यामुळे काय होतं वासरांना म्हणजे वासराचा जो विनिंग पिरियड असतो किंवा दूध सोडवणं हे इझी जातं आणि वासर जास्त प्रमाणात वासरांकडून जास्त प्रमाणात चारा खाल्ला जातो. तर हे जे काप स्टार्टर आहे हे आपल्याला जवळपास 6व्या महिन्यापर्यंत 2 किलो ह्या प्रमाणात दिलं पाहिजे आणि चाराही त्या प्रमाणात आपल्याला वाढवत नेला पाहिजे. तर 6 महिन्यानंतर आपण कसं कालवडीचं आहार नियोजन करायचं याबद्दल बघूयात. की 6 महिन्यानंतर कालवडीला ग्रोवर फीड सुरू केलं पाहिजे. ते जवळपास 2 किलो प्रतिदिन असं दिलं पाहिजे. यानंतर जेव्हा कालवड 8-9 महिन्याची होती 9-10 महिन्यापर्यंत येते तेव्हा तोपर्यंत कालवडीमध्ये वजन व्यवस्थित वाढलेलं असतं. त्यामुळे कालवडी हीटवर येते त्यामुळे अशा वेळी त्या कालवडीला भरवून तिचं प्रेग्नन्सी कन्फर्म होईपर्यंत हे आपल्याला फीड कंटिन्यू करायचं. म्हणजे प्रेग्नन्सी कन्फर्म होईपर्यंत आपल्याला क्राफ्ट ग्रो फीड हे घालायचं आहे. आणि जेव्हा आपल्याला प्रेग्नन्सी कन्फर्म होईल त्यानंतर गाई गाभण राहिल्यानंतर ते आपल्याला हिपर फीड सुरू करायचं आहे. ते की 2 किलो प्रतिदिन असं दिलं पाहिजे. पण जर गाई पहिल्या विताची नसेल, जर दुसऱ्या वगैरे विताची असेल तर त्यामध्ये आपण ट्रान्झिशन फीड देऊ शकतो. हिपर फीड हे फर्स्ट लॅक्टेशनसाठी योग्य मानलं जातं. त्याचप्रमाणे गाईच्या वजनानुसार तिला हिरवा सुका चारा देणं ही गरजेचं आहे. आता वासरामध्ये पाण्याचं महत्व काय. आता आपण मोस्टली काय करतो की वासराला लवकर पाणी देत नाही. म्हटलं जातं की दुधामध्ये जास्त प्रमाणात पाणी असतं त्यामुळे वासराला पाणी देणं चुकीचं आहे. पण इस्रायलमध्ये वासराच्या 4थ्या दिवसापासून वासराला पाणी दिलं जातं. त्याच्या आवश्यकतेनुसार ते पेल किंवा त्याला एक दूध आणि
दूध आणि पाणी याच्यातला डिफरन्स कळून यावा यासाठी पाणी दिलं जातं. तर या पाण्यामुळे काय होतं की जे वासरामध्ये रुमेन डेव्हलपमेंट होते, ओटीपोटाची वाढ होते आणि जे काही वासरू सुका चारा खात असतं त्यामध्ये चारा सेवन करण्याचं प्रमाण वाढतं. त्याचा उपयोग त्याच्या वजन वाढीसाठी होतो. जेव्हा आपण हे पाणी वासरांना देणार होतो ते पाणी ताजं निर्जंतुकीकरण असलं पाहिजे किंवा स्वच्छ असलं पाहिजे याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. जर आपण सिमेंट टाक्या वगैरे वापरत असू तर ते चुन्याच्या दाबाने त्या वासरांमध्ये जंत निर्मूलन करणे हे खूप आवश्यक आहे. त्याला डिवर्मिंग हे असं म्हणतो. आता वेगवेगळ्या प्रकारचे जंत वासरामध्ये आढळून येतात. हे जंत काय असतात, हे एक परजीवी आहे जे दुसऱ्यावर अवलंबून असतात. कधी कधी एखाद्या आजारी जनावरांच्या शरीरातून त्याच्या शेणातून बाहेर पडलेले असतात. हे जे पडलेले असतात त्याची अंडी वगैरे चाऱ्यात गव्हाणीत तसंच बऱ्याच ठिकाणी आढळून येतात, म्हणजे सुप्त अवस्थेत आढळून येतात. तर हे जे जीवजंतू असतात ते चारा किंवा पाण्याच्या वाटे जनावरांच्या शरीरात प्रवेश करतात आणि त्यामुळे वासराची वाढ व्यवस्थित होत नाही किंवा हगवण, कापस्कोर यासारखे आजार वासराला होऊ शकतात. तर यासाठी काय केलं पाहिजे आणि याचे दुष्परिणाम काय होतात तर वासरामध्ये अपचन होतं, म्हटल्याप्रमाणे हगवण किंवा कापस्कोर यासारखे आजार होऊ शकतात. रोगप्रतिकारक क्षमता कमी होते, वासराचा रोगप्रतिकार क्षमता कमी होते. व्यवस्थित आहार न गेल्यामुळे वासराची वाढ खुंटते, वासरू वेळेवर वयात येत नाही. तसंच गाभण राहण्याचा कालावधी हा वाढतो आणि अतिशय जर इन्फेक्शन जास्त सिव्हिअर मोठ्या प्रमाणात तसंच रक्तक्षय होतो. तर याचं जंताचं निर्मूलन कसं केलं पाहिजे तर आपल्या गोठ्यामध्ये कुठल्या प्रकारचा जंताचा प्रादुर्भाव आढळून आलाय याचं निरीक्षण करून पशुवैद्यकाच्या सल्ल्याने वासरांना सुरुवातीला 10व्या दिवशी जंत निर्मूलन करून त्यानंतर दर महिन्याला असं 6 महिन्यापर्यंत व त्यानंतर 3 महिन्यांनी असं जंत निर्मूलन केलं पाहिजे. त्यामध्ये पेपरायझिन, अल्बेंडेन्झॉल, एव्हरमेक्टिन, डोरोमेक्टिन, अल्बोमार यासारखे वेगवेगळ्या प्रकारचे औषधं वापरलं पाहिजेत जेणेकरून चांगली रोगप्रतिकार क्षमता वासरामध्ये तयार होईल. आता वासरांचे लसीकरण, जन्मता वासरामध्ये रोगप्रतिकारक क्षमता नसते त्यामुळे वेगवेगळ्या आजारांशी लढण्यासाठी त्याला व्यवस्थित लसीकरण करणं हे खूप गरजेचं आहे. मग त्यासाठी काही ठराविक वेळेतच हे लसीकरण केलं पाहिजे आणि एकदा लसीकरण नाही केलं तर ते आपल्याला परत करणं शक्य होत नाही. त्यामुळे व्यवस्थित एक वेळापत्रक बनवून आपण याचं नियोजन करू शकतो. यामध्ये आपण धेनू ॲपचा खूप चांगला वापर करू शकतो, ज्यामध्ये आपण प्रत्येक काऊची माहिती रेकॉर्ड करू शकतो. म्हणजे कुठल्या गाईला कुठलं लसीकरण किंवा कुठली ट्रीटमेंट दिली याबद्दल रेकॉर्ड करू शकतो किंवा कधी द्यायला पाहिजे लसीकरण, येणाऱ्या भविष्यात आपण कधी दिलं पाहिजे त्याचं टाइम टेबल आपण व्यवस्थित करू शकतो आणि त्याचा व्यवस्थित आपल्या जनावरांना उपयोग करून घेऊ शकतो. सगळ्या रोगांच्या प्रकारानुसार हे लसीकरण दिलं जातं, जसं काही ब्रुसेलोसिस, थायलेरोसिस, लाल खुरकत, फऱ्या, घटसर्प. तर या रोगांच्या प्रकारानुसार त्याची एक ठराविक मात्रा असते, मग ते कधी दिलं पाहिजे, कोणत्या महिन्यात दिलं पाहिजे या सगळ्याचा अभ्यास करून किंवा या सगळ्याचं वेळापत्रक करून ते व्यवस्थापन आपण आपल्या गोठ्यात केलं पाहिजे. यानंतर आपण प्रजनन व्यवस्थापन याबद्दल जरा बोलूयात. तर कृत्रिम वेतन म्हणजे काय तर एखाद्या उपकरणाद्वारे किंवा AI गनद्वारे जनावरच्या शरीरामध्ये सिमेंट डिपॉझिट केलं जातं. तर आपण जनावर सांभाळत असताना ते माझ्यावर येण्याची वेळ याच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. साधारणतः जनावर हे माझ्यावर येण्याचा कालावधी हा त्याचा 18 ते 24 तास असतो, पण माझ्यावर आल्यानंतर 12 तासानंतर त्याला सिमेंट भरवणं गरजेचं आहे. त्याकडे आपलं व्यवस्थित बारकाईनं लक्ष असलं पाहिजे. मग जर गाई संध्याकाळी माझ्यावर आली असेल तर तिला सकाळी सिमेंट भरवलं पाहिजे आणि जर सकाळी माझ्यावर आली असेल तर संध्याकाळी तिला भरवलं पाहिजे. आणि सिमेंट भरवल्यानंतर जर कृत्रिम वेतन केल्यानंतर 21 दिवसापर्यंत जनावरांकडे बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे जर या 21 दिवसात परत आपण त्याची गर्भधारणाची तपासणी केली पाहिजे.
गर्भधारणेची तपासणी केली पाहिजे. जर गर्भधारणा झाली असेल तर त्याचे पुढचं व्यवस्थापन योग्य रीतीने केलं पाहिजे. आणि जर गर्भधारणा नसेल झाली तर येणाऱ्या पुढच्या माझामध्ये तिला परत भरवलं पाहिजे. यामध्ये काळजी काय घेतली पाहिजे, जी काय आपण रेतमात्रा किंवा सिमेंट वापरणार आहोत ते प्रत्येक गायीसाठी किंवा वंशावळीसाठी एकच प्रकारचं एकाच वळूपासून जे वापरलेलं सिमेंट नसावं, तर ते वेगवेगळं असावं. त्यामुळे काय होतं, जे काही इनब्रीडिंग होणार आहे ते वाचवलं जाऊ शकतं आणि गायींच्या चांगल्या गायी किंवा प्रत्येक वळूपासून चांगले उत्पादन देणारी गायी तयार केली जाऊ शकते. त्यामुळे अनुवंशिकतेमध्ये आपल्याला सुधारणा करून आणली जाऊ शकते. तर सध्या यामध्ये काय आहे, वेगवेगळ्या प्रकारचे सिमेंट्स असतात. म्हणजे कन्व्हेन्शनल सिमेंट, सेक्स सॉर्टेड सिमेंट आणि इनव्हिट्रो आणि दुसरी एक टेक्निक म्हटलं तर इनव्हिट्रो फर्टिलायझेशन म्हणजे एम्ब्रिओ ट्रान्सफर. तर हे सगळं आपण बघत असताना हे एवढं सगळं करायचं कशासाठी, आपण आपली गाई गोठ्यावरती तयार करणार आणि शेतकरी याच्याकडे लक्ष देत नाहीत, कारण की खर्च जास्त येतो. त्यापेक्षा ते बाजारातून गाई आणणं कधी तर एक गाय तयार करण्यासाठी येणारा खर्च, म्हणजे आपण जेवढं व्यवस्थापन केलं, आपण म्हणतो आपल्या गोठ्यावरती गाय तयार करायची, पण ही गाय तयार करताना त्यासाठी येणारा खर्च किती असेल, कारण की खूप सारे फार्मर्स आपल्या बाहेर राज्यातून खरेदी करतात. मग जवळपास त्यांची किंमत असते 1-1.5 लाखापर्यंत किंमत असते. अशी जास्त महाग गाई गोठ्यात आणून तिचं संगोपन करणं किती फायदेशीर आहे आणि एक कालवड आपल्या गोठ्यावर तयार करणं हे किती फायदेशीर आहे हे ह्याच्यात बघूयात. साधारणतः आपण जेव्हा दूध देतो 9 आठवड्यापर्यंत, त्याचाच खर्च येतो 3750 एवढा खर्च येतो. काफ स्टार्टर आपण 6 महिन्यापर्यंत देतो त्याचा खर्च साधारणतः 7,500 येतो. ग्रोवर फीड हे जेव्हा आपण 7 ते 14 महिने एवढं देतो तर त्याचा खर्च साधारणतः 14,400 एवढा येतो. हिपर फीड्स हे जेव्हा आपण गाई गाभ झाल्यानंतर 285 दिवस देतो तर ह्याचा खर्च जवळपास 16,980 येतो. तसंच मुरघास आणि सुकाचारा, मुरघास आपण 74 आठवडे म्हणजे पहिले 9 आठवडे दुधाचा कालावधी सोडता 74 आठवडे प्रतिदिन 10 किलो ह्या हिशोबाने दिला तर त्याचा 15,540 एवढा खर्च येऊ शकतो. ते सुकाचारा 74 आठवडे प्रतिदिन 5 किलो ह्या हिशोबाने दिला तर 8,000, म्हणजे सगळ्याचा टोटल खर्च बघता एक 66,000 रुपये एवढा होतो. म्हणजे 66,000 मध्ये एक चांगली गाई आपल्या गोठ्यावरती तयार करू शकतो. धन्यवाद मॅडम. आपण जे आमच्या शेतकरी बांधवांना, इस्रायलचे लोक नक्की दुग्ध व्यवसायात कोणते तंत्रज्ञान वापरतात, तसेच त्यांच्या बेबी केअर मॅनेजमेंटच्या यशाचे गमक नेमके काय आहे हे आमच्या शेतकरी बांधवांना आपण उलगडून सांगितले, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. यानंतर मॅडम आपण थोडक्यात प्रश्न उत्तरे घेऊयात. पहिला आणि आपणाला नेटका प्रश्न मला असा विचारावा वाटतो की मॅडम, महाराष्ट्रात येत्या काही काळामध्ये मिनी इस्रायल होण्यासाठी काय करता येईल? तर जी काही इस्रायलमध्ये टेक्नॉलॉजी आहे किंवा व्यवस्थापन आहे ते नक्कीच आपण आपल्या देशात तसं करू शकतो किंवा फॉलो करू शकतो. तर त्याप्रमाणे गोठे उभारू शकतो, त्याप्रमाणे चारा व्यवस्थापन करू शकतो. तसंच जो काही आपला दुर्लक्षित भाग आहे म्हणतो आपण, जे की वासरांचं संगोपन, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि आजकाल आणि जर विचार केला, समजा ज्यांच्याकडे पैसा आहे जमीन नाही, पैसा आहे पण जमीन नाही, ते जे फार्मर ज्याच्याकडे पैसा नाही पण जमीन आहे किंवा या धंद्यात काम करतायत, ह्या अशा कोलॅबोरेशनने जर आपण काम केलं तर म्हणजे एक किबूस सिस्टीम तिथं आहे, तशीच आपण समूह शेती जर अजून फॉलो केली तर नक्कीच आपण एक मिनी इस्रायल किंवा एक इस्रायलचं मॉडेल आपण भारतामध्ये करू शकतो. नक्कीच मॅडम. मॅडम, आज तुम्ही आम्हाला एक नवदुर्गा म्हणून लाभलेले आहात. महाराष्ट्रातील जवळजवळ 90% डेअरी फार्म्स हे नवदुर्गा चालवतात. त्यांचे मालक हे फक्त नावालाच मालक असतात असं म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही. ह्या नवदुर्गांना आपण धेनू ॲप तसेच आपल्याकडून काय शुभेच्छा द्याल? सुरुवातीला आता सध्या सुरू असलेल्या नवरात्रीच्या मी सगळ्या नवदुर्गांना खूप साऱ्या शुभेच्छा देते.
आपली जी परंपरा आहे त्यामध्ये कसं आहे, आपण सुरुवातीपासून 1-2 गायी सांभाळत आलो आहेत. मग त्या गायी आपल्या घराजवळच कुठेतरी अशा सांभाळतो. मग त्याचं संगोपन वगैरे व्यवस्थापन कोण करतं, तर आपल्या घरात असलेल्या स्त्रिया. मग त्याचं पूर्ण दूध काढणं, शेण काढणं या स्त्रिया करतात. मग याचं जे योगदान आहे, स्त्रियांचं योगदान आहे, हे पहिल्यापासून खूप सारं योगदान यामध्ये आहे. पण जेव्हा गोष्ट येते नॉलेज घेण्याची किंवा बाहेर जाऊन माहिती गोळा करायची, त्यामध्ये या स्त्रिया कुठेतरी कमी पडतात असं वाटतं. कारण की यामध्ये मोस्टली पुरुषच, म्हणजे समजा कुठे फार्मला व्हिजिट करणं किंवा कुठं हे एखादं लेक्चर आहे, ट्रेनिंग आहे ते अटेंड करणं. तर ह्यासोबतच जेव्हा हे दोन्ही एका पातळीवर चालले, म्हणजे दोन्ही पण पुरुष आणि स्त्री जेव्हा एक सोबत जाऊन ते ट्रेनिंग घेतील, व्यवस्थित अभ्यास करतील आणि त्याचा योग्य वापर आपल्या गोठ्यावरती व्यवस्थापन करतील, तेव्हा जरूर आहे की तेव्हा नक्कीच ह्याचा फायदा होईल. आणि ओके मॅडम, नक्कीच. मॅडम, दुग्ध व्यवसाय तंत्रज्ञान इतके पुढे गेलेलं आहे, तरी सुद्धा तरुण पिढी ह्या दुग्ध व्यवसायाकडे वळत नाही, जॉबकडे वळती. याच्या मागचे नेमके काय कारण असावे? काही प्रमाणात काय असतं, काही जणांना व्यवसाय करू वाटतो, बिझनेस करू वाटतो, पण घरातून तेवढा सपोर्ट भेटत नाही. मग बाबा, मग तुलना केली जाते, बाबा हा ह्याला चांगला पगार आहे, ह्याला चांगलं पॅकेज आहे, तर तू मग एक चांगली नोकरीच केलेली बरी, जेणेकरून आपल्याला एक स्टेबल इन्कम मिळेल. पण अशा वेळी काय होतं, जी काही व्यवसाय करण्याची मानसिकता असते ती कुठेतरी दबली जाते. त्यामुळे ही संधी भेटत नाही काही लोकांना. तर काही लोक सुरुवात करतात, पण काही कुठे अनुभव कमी पडतो किंवा तेवढे पेशन्सनी काम करत नाही. मग थोड्या दिवस व्यवसाय करतात आणि सोडून देतात. मग ती नोकरीच बरी आहे असं म्हणतात. पण जर व्यवसाय करायचा असेल तर आपल्याला व्यवस्थित कष्ट घेतले पाहिजेत, व्यवस्थित म्हणजे एक संयम बाळगला पाहिजे. तर जाऊन कुठेतरी काही वर्षानंतर किंवा काही ठराविक वेळेनंतर आपल्याला त्यामध्ये चेंजेस किंवा एक चांगलं रिटर्न्स मिळू शकतात. त्यामुळे जेवढं आपण फोकसली काम करू आणि पेशन्सली काम करू तेवढं महत्वाचं आहे. आणि नोकरीमध्ये काय होतं, एक आणि नोकरीमध्ये जॉबमध्ये कसं असतं, तुम्हाला एक ठराविक कालावधी असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला काम केलं पाहिजे, शिवाय प्रेशर असतं. तसं आपण एखादा व्यवसाय करत असू तर आपल्या व्यवसायानुसार आपण त्याला व्यवस्थित वेळ देऊ शकतो. तो व्यवसाय करत करत आपण बाकी इतर ऍक्टिव्हिटी करू शकतो. आणि बाबा जेवढा पैसा लावू किंवा जेवढ्या इनोव्हेटिव्ह गोष्टी करू तो करू शकतो. व्यवसायाची वाढ होते, तशी आपल्या पर्सनॅलिटीमध्ये पण वाढ होत जाते. सो कधीही नोकरीपेक्षा व्यवसाय करणं हे बेटर राहील असं मला वाटतं. नक्कीच मॅडम. मॅडम, जॉबमध्ये देखील कष्ट आहे, तसेच डेअरी फार्म मध्ये देखील कष्ट आहे, परंतु कोणते कष्ट शेतकऱ्याची किंवा पशुपालकांची इच्छा पूर्ती करू शकेल, आपल्याला काय वाटतं? आता कष्ट म्हणायला गेलं तर प्रत्येक बिझनेस मध्ये सगळीकडेच कष्ट आहे. असं कष्टाशिवाय पर्याय नाही, कारण की तुम्ही कष्ट केलं त्याप्रमाणे तुम्हाला मोबदला मिळत असतो. मग कुठलं ते मग काही गव्हर्नमेंट जॉब असतील, वेगवेगळ्या कंपनीचे जॉब असतील, कुठेही गेलं तर तुम्हाला कष्टाशिवाय पर्याय नाही. तसंच इच्छापूर्ती म्हणजे काय, इच्छापूर्ती म्हणजे काय असतं, जेवढे आपण पैसे लावू किंवा जेवढे इन्व्हेस्ट करू तेवढे आपल्याला रिटर्न भेटणं, प्लस त्यावर थोडं प्रॉफिट मार्जिन भेटणं, म्हणजे आपण एका प्रमाणे इच्छाशक्ती म्हणून किंवा जे काही आपण करतोय ते समाधान लाभणं असतो. मग जे काय आपण डेअरी व्यवसायाबद्दल बघितलं तर हा व्यवसाय असा आहे की तुम्ही जेवढे कष्ट कराल तेवढेच ते रिटर्न देणार आहे. मग त्याचं व्यवस्थित तुम्ही मॅनेजमेंट केलं तर नक्कीच हा धंदा तुम्हाला चांगलं उत्पादन मिळवून देऊ शकतो आणि तुमच्या इच्छापूर्ती करू शकतो. नक्कीच मॅडम, दुग्ध व्यवसाय खरंच असा व्यवसाय आहे. मीही शेतकरी बांधवांना तेच आवाहन करू इच्छितो की जेवढे तुम्ही त्या दुग्ध व्यवसायामध्ये पैसे लावणार आणि तेवढं तुम्ही जर व्यवस्थापन जर त्या व्यवसायाचं जर केलं तर नक्कीच तुम्हाला तुमच्या ज्या काय अपेक्षा आहेत, तुमची अपेक्षा असू शकते की घर, गाडी, बंगला आणि काय जमीन कुणाला घ्यायची असेल, कुणाला मिल्क प्रोसेसिंग युनिट टाकायचं असेल, कुणाला स्वतःचा मुलगा डॉक्टर करायचा असेल, वकील करायचा असेल किंवा पशुवैद्यक डॉक्टर करायचा असेल, अशा सगळ्या इच्छा नक्कीच ही गाय आपल्याला पूर्ण करण्यासाठी नक्कीच मदत करू शकते. तर मॅडम, मला
नंतरचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा वाटतो की महाराष्ट्रातील पशुपालकांची दुग्ध व्यवसायामध्ये कुठे गळचेपी होते, याबद्दल आपण काय सांगाल? का शेतकऱ्याचं तोंड दाबलं जातंय, याबद्दल आपण काय सांगाल? आता गळचेपी म्हणायचं झालं कुठेतरी आपण माहितीच्या माहितीच्या दृष्टीने कमी पडतो. म्हणजे काय काही अज्ञान आहे, व्यवस्थित माहिती नाहीये. प्रोडक्शन म्हणा, आहार म्हणा, सगळं हे म्हणा, आपण शेतकरी डिपेंड असतो दरावरती, की बाबा मला दुधाला एक चांगला दर भेटला पाहिजे. काही काही वेळा असं होतं की दूध उत्पादन आपलं चांगलं असतं पण दर कमी असतो, आणि कधी दर कमी असतो आणि काही दूध कमी असतं तर दर चांगला असतो. पण हे मॅनेजमेंट शेतकऱ्याला करता येत नाही. त्यामुळे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण वेगळा झालेला आहे, किंवा यामध्ये शेतकऱ्याची गळपेची होती असंही म्हणता येईल. कारण की जर आपल्याला दुधाला एक ऊसाप्रमाणे एफआरपी प्राइस भेटली तर एक हा दूध उत्पादन करणं व्यावसायिकांना खूप सोपं होईल. कारण की एक व्यवस्थित मार्जिन त्यांना भेटेल, आणि नोकऱ्यांमाग जे काही तरुण युवक आहेत ते नोकऱ्यांमागे न लागता व्यवसाय करण्यासाठी ह्या व्यवसाय क्षेत्रामध्ये येऊ शकतात. ओके मॅडम. नंतरचा प्रश्न तुम्हाला मला असा विचारायचा आहे की मॅडम, शेतकऱ्याच्या मुलांनी जर दुग्ध व्यवसायाच्या कंपन्याच नाही टाकल्या तर त्या मुलांची येत्या 5 वर्षामध्ये जॉबसाठी काय अवस्था होईल? की शेतकऱ्याची मुलं, प्रत्येक शेतकऱ्याची जी मुलं आहेत ते कंपनीमध्ये जॉब मागायला जातील आणि त्या ठिकाणी सगळ्यांना जॉब मिळेल, याबद्दल काय सांगता येईल? सध्या आपण बघतोच आहे की कोविडमुळे काय कंडिशन झालेली आहे जॉबची वगैरे, आणि जर शेतकऱ्यांनी जर नाही पाऊल उचललं की व्यवसायाच्या दृष्टीने वगैरे तर हे खूप अवघड होऊन बसेल. मग त्यासाठी आपण जे करणार आहोत त्यामध्ये व्यवस्थित प्लॅनिंग करून, मग त्यामध्ये प्रोडक्शन तर आपण करणारच आहोत, दूध उत्पादन करणारच आहोत, मग त्यामध्ये आपण पुढचं प्लॅनिंग म्हणजे मार्केटिंग वगैरे कसं करू शकतो हे जर हे केलं आणि आपला छोटा ब्रँड तयार केला, मिल्क प्रोडक्शन आपण करतोय, प्रोसेसिंग करणं इझी जातं, आणि आपल्याला जी काही कॉस्ट जे काय प्रोडक्शन कॉस्ट वगैरे येणार आहे ते ऑफकोर्स व्यवस्थित नियोजनामुळे कमी येणार आहे. म्हणजे असं जे शेतकऱ्यांच्या मुलांना अजून एक फायदा काय असतो तर जमीन भरपूर असते, किंवा जमीन नसली तरी जमीन जास्त नसली तरी पिकवायचं कसं, उगवायचं कसं याचं नॉलेज असतं. पहिलंही म्हटलं जायचं की शेतकऱ्याला पिकवता येतं पण विकता येत नाही, पण आता परिस्थिती तशी राहिली नाही. म्हणजे तरुण पिढी खूप काही शिकते, त्याचं इम्प्लिमेंटेशन करते, मग आता पिकवताही येते माणसांना, विकताही येते. खूप सारे असे फार्मर्स आहेत जे की त्यांनी स्वतःचा असा ब्रँड केलेला आहे आणि ते त्यामध्ये खूप यशस्वी झाले आहेत. त्यामुळे जर तरुण पिढीने यामध्ये आलं तर काही वावगं ठरणार नाही, कारण की ह्या धंद्याला मरण नाही. तर मॅडम, मला नंतरचा एक प्रश्न तुम्हाला असं विचारायचा आहे की पंजाब असेल, हरियाणा असेल, लुधियाना असेल किंवा बेंगलोर असेल, इथले लोक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गायी विकायचं काम करतात, त्यामुळे ते भरमसाठ पैसा कमवतात. तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये या गोष्टी करण्यासाठी काय कमतरता आहेत? आता हे पंजाब, हरियाणा वगैरे आहे ते जवळपास ह्या राज्यात 10 वर्षापासून इम्पोर्टेड सिमेंटचा वापर करतात, त्यामुळे तिला काही जास्त उत्पादन देतात. आपण फक्त ते उत्पादन जास्त देतात याकडे बघतोय, त्यांची हिस्ट्री नाही बघत, किंवा ते कशा प्रकारे संगोपन करतात हे नाही बघत. ते जर आपण इथे फॉलो केलं, आपल्या महाराष्ट्रात फॉलो केलं की बाबा हा सिमेंट्स जे आहेत इम्पोर्टेड सिमेंटचा वापर केला पाहिजे, त्यानुसार जी काही पीडिग्री रेकॉर्ड आहे ते व्यवस्थित बघून त्याप्रमाणे सिमेंट भरवलं पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे. हे सगळं बघत असताना बाबा एखादी गाय खरेदी करताना मग तिचा बॉडी स्कोअर, मग ती कशी खरेदी केली पाहिजे, म्हणजे तिची ऑर्डर क्वालिटी असेल, मिल्क प्रोडक्शन असेल, हे सगळं व्यवस्थित बघून केली पाहिजे. आणि कुठल्याही गोठ्यातून कालवड खरेदी करणं कधीही उत्तमच, कारण की जर आपण बाजारात गेलो तर आपल्याला कळू शकत नाही की तिथे गायी कुठल्या पद्धतीची म्हणता येणार नाही, पण त्या गायीची हिस्ट्री आपल्याला माहित नसते, त्यामुळे आपण त्याच्यावर इतका खर्च करणं काही योग्य नाही. मग अशा वेळी जर आपण एखाद्या आधुनिक डेअरी फार्म वरून जर खरेदी केली तरी ते आपल्याला योग्य लाभदायक होऊ शकतं. अशा वेळी पण यामध्ये काय होतं, थोडेसे पैसे जातील, एक 30-40 हजार रुपये आपले गायी खरेदी करण्यावरती वगैरे जाऊ शकतात, पण ते 30-40 हजार रुपये पुढे जाऊन म्हणजे गायी आजारी होणं म्हणा, किंवा एखाद्या आता
सॉरी 30-40 हजार तुमचे एक्स्ट्रा जाऊ शकतील, पण त्यामुळे नुकसान जे होणार आहे ते तुमचं कमी होतं. कारण की समजा आपण कुठूनही गाई आणली पण ती आपल्या गोठ्यावर आणल्यानंतर कुठल्या एखाद्या आजाराला बळी पडली तर त्याच्यावर होणारा खर्च हा आपला तिथे जाऊन कमी केला जाऊ शकतो. ह्याबद्दल बोलायचं झालं तर धेनू ॲपमध्ये एक विशिष्ट असं फीचर आहे की ज्यामध्ये खरेदी विक्री अशी करता येतील. म्हणजे डायरेक्ट आपण शेतकऱ्याच्या फार्म वरून आपण खरेदी करू शकतो आणि त्यामुळे व्यापाऱ्यांपासून होणारी जी फसवणूक आहे ती आपल्याला फसवणूक आपली होणार नाही याची व्यापाऱ्यांची काळजी घेणारे धेनू ॲपचा वापर पशुपालकांनी नक्कीच करावा आणि आपल्या जवळपासच ज्या चांगल्या गायी आहेत खरेदी विक्री म्हणा किंवा व्यवस्थापनामध्ये याचा फायदा करून घ्यावा. नक्कीच सर्व पशुपालकांना देखील मी हीच विनंती करेल की आपण धेनू ॲपचा पुरेपूर वापर करावा व आपल्या दुग्ध व्यवसायात वाढ करावी. तसेच इतर पशुपालकांना देखील धेनू ॲपबद्दल माहिती द्यावी जेणेकरून त्यांच्याही दुग्ध व्यवसायामध्ये वाढ होईल. सर्व पशुपालकांना एक विनंती आहे की पशुपालन व दुग्ध व्यवसायासंबंधित आपल्याला कधीही काही प्रश्न असतील तर प्ले स्टोर वरून धेनू ॲप डाउनलोड करा आणि त्यामधील प्रश्न उत्तरे या विभागामध्ये आपण आपले प्रश्न जरूर विचारू शकता. हा विभाग 24 तास खुला आहे. धेनू ॲप आयोजित मोफत वेबिनारसाठी आज कोमल पाटील मॅडम यांनी आपल्याला वेळात वेळ काढून इस्रायलच्या पशुपालकांचे बेबी केअर मॅनेजमेंट काय असते व इस्रायलच्या पशुपालकांच्या दुग्ध व्यवसायातील यशाचे गमक नेमके काय आहे हे त्यांनी आमच्या शेतकरी बांधवांना या यशाचे गमक उलगडून सांगितले. त्याबद्दल कोमल पाटील मॅडमचे व कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या माझ्या सर्व शेतकरी बांधवांचे मी नितीन पिसाळ धेनू टीमच्या वतीने खूप खूप आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आजचा कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करतो. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. धन्यवाद मॅडम, धन्यवाद शेतकरी. दुग्ध व्यवसायातील डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच आपल्या मोबाईलवरून धेनू ॲप डाउनलोड करा. तसेच धेनू इंडिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. www.dhenu.com. Thanks for watching.